नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कर्नार्थी IAS अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपलं स्वागत आहे. आपल्या PYQ सीरीजमध्ये आज आपण राज्यसेवा 2022 चा पेपर पाहणार आहोत. मग मित्रांनो, यापूर्वी आपण 2023 आणि 2024 चे पेपर पाहिलेले आहेत. त्याच ओरिएंटेशनने आज आपण काय पाहणार आहोत 2022 चा. मग लक्षात घ्या, या पेपरमध्ये आपण काय पाहणार आहोत. यामध्ये असणारे फिजिक्स, केमिस्ट्री, बायो पूर्ण जे थेरी ओरिएंटेड क्वेश्चन आहेत ते सर्व कव्हर होणार आहेत. त्याचबरोबर आपण सर्व ऑप्शन बद्दलही चर्चा करणार आहोत. आणि जे काही आपले फिजिक्सचे प्रॉब्लेम आहेत तेही आपण खूप डीप मध्ये जाऊन घेणार आहोत. मात्र लक्षात घ्या, जो आपला पहिला क्वेश्चन आहे तो पहिला क्वेश्चन काय आहे पहा बरं. खालीलपैकी कोणती पद्धत ही पृथ्वी आणि ग्रह यांच्यामधील अंतर मोजण्यासाठी वापरली जाते. मग आता मित्रांनो, प्रश्न खूप सिंपल आहे. त्यांनी फक्त काय विचारले आपल्याला की आपल्याकडे पृथ्वी आणि ग्रह यातील अंतर मोजण्यासाठी आपण कोणत्या मेथडचा वापर करतो. मग आता लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण नंबर ऑफ मेथड पाहतो, आता नंबर ऑफ मेथड इथे आपल्याला दिलेले आहेत. फर्स्ट कोणती आहे, पॅरलॅक्स मेथड आहे. सेकंड कोणती आहे, डायरेक्ट डिस्टन्स मेथड आहे. थर्ड कोणती आहे, स्लोप टॅपिंग मेथड आहे. आणि लास्ट वन कोणती आहे, इको मेथड आहे. मग मित्रांनो, जर आपण चारही मेथडचा पाहिलं तर चारही मेथड कुठेतरी वापरतात. सो आपण चारही मेथड बद्दल डिस्कशन करणार आहोत. मग लक्षात घ्या, जर आपण पहिल्या मेथडचा वापर केला तर पहिली मेथड कोणती आहे, पॅरलॅक्स मेथड. आता लक्षात घ्या मित्रांनो, पॅरलॅक्स पद्धत किंवा पॅरलॅक्स मेथड केव्हा वापरतात. फॉर एक्झाम्पल, समजा हा आपल्याकडे सूर्य आहे. लक्षात घ्या, हा आपल्याकडे काय आहे, सूर्य आहे. आणि समजा इथे आपल्याकडे एक व्यक्ती आहे. जर या व्यक्तीने हा सूर्य जर इथून पाहिला आणि थोड्या वेळाने जर याने याची डायरेक्शन बदलली, समजा आता हा इथे गेला, तर लक्षात घ्या, इथून पाहताना आणि इथून पाहताना याला सूर्याची जी काही साईज आहे किंवा सूर्याची लोकेशन आहे ती थोडीशी बदललेली दिसते. मग लक्षात घ्या, अशा वेळेस आपल्याला जो बदललेला जो गॅप आहे, या गॅपला मित्रांनो आपण काय म्हणत असतो, तर पॅरलॅक्स म्हणत असतो. मग लक्षात घ्या, पॅरलॅक्स मेथड ही आपण कुठे वापरत असतो, तर आपल्याकडे जे काही पृथ्वी आणि ग्रह आहे यातील जे अंतर आहे किंवा यातील जे डिस्टन्स आहे ते एक्झॅक्ट मेजरमेंट करण्यासाठी आपण कोणती मेथड वापरतो, पॅरलॅक्स मेथड वापरतो. परंतु पॅरलॅक्स मेथड का वापरतात, कारण म्हणजे समजा आपण एखाद्याच वस्तूचा विचार केला तर ती वस्तू वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला सरकलेली दिसते किंवा तिचं अंतर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं दिसतं. मग यासाठी आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून तिचं निरीक्षण करतो आणि तिचं निरीक्षण करून आपण जी काही पॅरलॅक्स मेथड आहे त्या पॅरलॅक्स पद्धतीने आपण तिचा एक्झॅक्ट काय करतो, डिस्टन्स फाइंड करतो. मग लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण पृथ्वी आणि ग्रह यातील आपल्याला अंतर मोजायचं असतं, सो आपण कोणती मेथड वापरतो, पॅरलॅक्स मेथड वापरतो. त्याचबरोबर आपल्याला माहित आहे की आपली पृथ्वी काय सूर्याभोवती फिरत असते किंवा आपल्या पृथ्वीभोवती चंद्र फिरत असतो. मग जर आपण हे फिरण्याचा वेग पाहिला तर आपल्याला प्रत्येक वेळेस जे काही आपल्याकडे पृथ्वीचं किंवा सूर्याचं किंवा जे काही चंद्राचं डिस्टन्स आहे ते वेगवेगळं जाणवतं. आणि जो काही वेगवेगळा जाणवतो जो काही डिस्टन्स आहे याला भरून काढण्याचं किंवा याला क्लिअर करण्याचं काम कोण करतो, पॅरलॅक्स करतो. सो आपण जे काही पृथ्वी आणि ग्रह आहे यांच्यातील अंतर मोजण्यासाठी आपण काय वापरतो, तर पॅरलॅक्स मेथड वापरतो. सो आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय असेल, ऑप्शन नंबर 1 असेल. परंतु आपला ऑप्शन नंबर 2 सुद्धा महत्वाचा आहे. जर आपण ऑप्शन नंबर 2 पाहिला तर काय आहे मित्रांनो, डायरेक्ट डिस्टन्स मापन. म्हणजेच आपल्याकडे जी काही डायरेक्ट डिस्टन्स मेजरमेंट मेथड आहे. आता आपल्या या ऑप्शन मध्येच त्यांनी उत्तर दिलेलं आहे. ऑप्शन मध्ये काय म्हटलंय, डायरेक्ट मेथड. म्हणजे इथे आपण कोणत्याही वस्तूचं जे काही अंतर मोजायचं आहे ते डायरेक्टली मोजतो. इथे आपण कोणत्याही प्रकारचं इनडायरेक्ट वे वापरत नाही. मग लक्षात घ्या. देन थर्ड आपल्याकडे आहे स्लोप टॅपिंग पद्धत. आता स्लोप टॅपिंग मेथड किंवा स्लोप टॅपिंग पद्धत कधी वापरायची, तर लक्षात घ्या मित्रांनो, ही वन ऑफ द जिओमेट्रिकल मेथड आहे. एक भूमितीय पद्धत आहे. या पद्धतीमध्ये आपण काय करत असतो, फॉर एक्झाम्पल समजा आपल्याकडे एखादा हिली रिजन आहे. हिली रिजन म्हणजे एखादा डोंगर आहे. फॉर एक्झाम्पल समजा हा डोंगर आहे. जर आपण हा डोंगर पाहिला मित्रांनो, तर डोंगराचा हा जो भाग आहे किंवा डोंगराचा हा जो भाग आहे हा कोणता भाग आहे, आपल्याकडे स्लोपचा भाग आहे. बरोबर, स्लोप म्हणजे आपल्याकडे उताराचा भाग आहे. जर हा स्लोपचा भाग असेल तर आपल्याला ह्या टोकापासून जर आपल्याला ह्या जमिनीच्या पोर्शन पर्यंत जर मेजरमेंट घ्यायचं असेल तर अशा वेळेस आपण कोणती मेथड वापरतो, स्लोप टॅपिंग पद्धत वापरतो. लक्षात घ्या मित्रांनो, आपण 3 मेथड पाहिलेल्या आहेत. फर्स्ट कोणती पाहिली, पॅरलॅक्स पद्धत किंवा पॅरलॅक्स मेथड. ही आपण कुठे वापरणार आहोत, पृथ्वी आणि ग्रह यांच्यातील अंतर मोजण्यासाठी. ते काम मी सांगितलं तुम्हाला, कारण ज्यावेळेस एकच व्यक्ती एखाद्या वस्तूला पाहतो आणि वेगवेगळ्या ठिकाणावरून पाहतो त्यावेळेस आपल्याला ती वस्तू किंवा ते जे काही ग्रह आहे ते आपल्याला सरकलेले दिसतात किंवा त्यांच्यातील अंतर कमी जास्त जाणवतं. मग हा जो फरक आहे ह्या फरकाला आपण पॅरलॅक्स म्हणतो. आणि प्रॉपर मेथड आपल्याला जर प्रॉपर मेथडने जर आपल्याला ते फाइंड करायचं असेल तर आपण काय वापरतो, पॅरलॅक्स मेथड वापरतो. जे आपण डायरेक्ट मेथड पाहिली, देन आपण स्लोप टॅपिंग मेथड पाहिली. स्लोप टॅपिंग काय आहे, जिओमॅट्रिकल मेथड आहे, म्हणजे भूमितीय पद्धत आहे. आणि ह्या भूमितीय पद्धतीमध्ये जे काही डोंगर आहे किंवा जो काही हिली एरिया आहे, मग अशा हिली एरियाचा आपण मेजरमेंट करण्यासाठी कोणती मेथड वापरतो, स्लोप टॅपिंग मेथड. देन पुढे आहे इको मेथड किंवा इको पद्धती. मात्र लक्षात घ्या मित्रांनो, इको मेथड केव्हा वापरायची, ज्या वेळेस आपल्याला
एखाद्या गोष्टीचं प्रॉपर डिस्टन्स घ्यायचं असेल, फॉर एक्झाम्पल समजा एखादं जहाज आहे, समुद्रामध्ये आहे, मग त्या जहाजाचं समुद्रापासून किती अंतर आहे ते मोजायचं असेल, किंवा आपल्या समुद्र सपाटी समुद्राची जी खोली आहे ती मोजायची असेल, किंवा समुद्रात एखादी वस्तू बुडालेली आहे, जर तिचं मेजरमेंट घ्यायचं असेल तर अशा वेळेस आपण कोणती मेथड वापरतो? इको पद्धत वापरतो किंवा इको मेथड वापरतो. मग लक्षात घ्या मित्रांनो, या मेथडमध्ये काय असतं तर लक्षात घ्या, ज्यावेळेस फॉर एक्झाम्पल समजा आपण समुद्राच्या कडेला उभे आहोत आणि समजा इथे समुद्रामध्ये एक जहाज आहे, लक्षात घ्या समुद्रामध्ये हे काय आहे? एक जहाज आहे. जर आपल्याला यांच्यातलं हे डिस्टन्स मोजायचं असेल तर आपण इथे कोणती मेथड वापरतो? इको मेथड. मग इको मेथडने होतं काय, की जो काही साऊंड इथे गेलेला आहे तो या जहाजावरती आदळून पुन्हा रिव्हर्स होतो. मग लक्षात घ्या, ज्यावेळेस तो पुन्हा रिव्हर्स होतो सो इट इज कॉल्ड एज इको. लक्षात घ्या, त्याला आपण इको म्हणतो. म्हणजेच काय, की जहाज हा एक आपला अडथळा झाला, त्या अडथळ्याला तो आवाज आदळून पुन्हा मागे आला. ज्यावेळेस तो मागे येतो त्याचा जो काही ड्युरेशन आहे जवळपास तो किती असतो? 0.1 सेकंद असतो. आणि या ड्युरेशनचा वापर करून आपण तिथे प्रॉपर मेजरमेंट घेऊ शकतो. मग लक्षात घ्या, चारही मेथड कशाच्या आहेत? मेजरमेंटच्या आहेत. परंतु प्रश्नामध्ये काय विचारले? पृथ्वी आणि ग्रह. तो पृथ्वी आणि ग्रहासाठी आपण कोणती पद्धत वापरतो? सो पॅरलॅक्स मेथड वापरतो. मग लक्षात घ्या मित्रांनो, हे आपण जरी आता आपल्याला एकच ऑप्शन महत्वाचा असला तरी बाकीचे तीनही ऑप्शनवरती आयोग क्वेश्चन फ्रेम करू शकतो. सो ह्या तीनही ऑप्शनला आपल्याला लाईटली घ्यायचं नाही. आता जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो पहा कशाबद्दल आहे. पुढचा क्वेश्चन आपला फिजिक्सचा आहे. काय विचारलंय पहा. वेन अ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 33 व्होल्ट. आता लक्षात घ्या, पोटेन्शियल डिफरन्स दिलेला आहे. किती दिलाय? 33 व्होल्टेज दिलाय. इज अप्लाइड टू अ डिव्हाइस हुज रेजिस्टन्स. आता रेजिस्टन्स पण दिलेला आहे. किती आहे? 110 ओहम आहे. देन पुढे काय म्हटलंय पहा, सम करंट फ्लोज थ्रू इट. आता यातून काहीतरी करंट फ्लो होते. मग लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला काय काय दिलेलं रे? सगळ्यात फर्स्ट आपल्याला काय दिलेलं आहे? गिवन. आपण लगेच लिहून घेऊयात. आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स दिलेला आहे. तो पोटेन्शियल डिफरन्स आपण कशाने दाखवतो? व्ही ने दाखवतो. मग व्ही किती दिलेला आहे मित्रांनो? 33 व्होल्टेज दिलेला आहे. देन पुढे काय म्हटलंय पहा, आपल्याला रेजिस्टन्स पण दिलेला आहे. सो रेजिस्टन्स किती दिलेला आहे मित्रांनो? 110 ओहम दिलेला आहे. पुढे काय म्हटलंय, की यातून काहीतरी करंट फ्लो होतो. आता लक्षात घ्या, करंट आपण कशाने दाखवतो? आय ने. त्यांनी सम करंट म्हटलंय. सो करंट आपल्याला दिलेला आहे का? नाही. सो आपण इथे क्वेश्चन मार्क करूयात. पुढे काय म्हटलंय पहा, इफ द सेम करंट इज टू बी पास थ्रू अ डिव्हाइस. जर हा सेम करंट एका डिव्हाइस मधून पास होत असेल देन हुज रेजिस्टन्स. आता पुन्हा आपल्याला रेजिस्टन्स दिलेला आहे. किती दिलेला आहे? 500 ओहम. लक्षात घ्या मित्रांनो, आता डिव्हाइस बदललाय बरं का रे. जो आपल्याला फर्स्ट जो पोटेन्शियल डिफरन्स आहे आणि जो पहिला रेजिस्टन्स आहे हा 1 नंबरच्या डिव्हाइस बद्दल होता. आता आपला हा सेकंड डिव्हाइस आहे. सो आपण काय म्हणूयात? याला V1 म्हणूयात, याला R1 म्हणूयात आणि याला आपण R2 म्हणूयात. आता लक्षात घ्या, इथे I1 म्हणण्याची गरज नाही, कारण इथे त्यांनी कंडिशन काय दिली? सेम करंट. म्हणजेच डिव्हाइस 1 मध्ये आणि डिव्हाइस 2 मध्ये करंट कसं असणार आहे? आपलं सेम असणार आहे. पुढे त्यांनी काय म्हटलंय? देन हाऊ मच पोटेन्शियल डिफरन्स इज टू बी अप्लाइड. सो त्यांनी आपल्याला काय करायला विचारलंय? पोटेन्शियल डिफरन्स. मग मित्रांनो लक्षात घ्या, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच काय विचारलेलं आहे? V2 विचारलेलं आहे. मग जर आपण पूर्ण प्रश्न पाहिला तर पूर्ण प्रश्नामध्ये एवढी माहिती आपल्याला गिवन आहे, बरोबर. मग लक्षात घ्या, मी प्रश्न पुन्हा सांगतो तुम्हाला. आपल्याला त्यांनी काय केलं? 2 डिव्हाइस दिलेत, बरोबर. एका डिव्हाइसचा काय दिलाय आपल्याला? त्यांनी पोटेन्शियल डिफरन्स दिलाय. किती आहे? 33 व्होल्टेज आहे. दुसरा काय दिला? रेजिस्टन्स दिलाय. तो किती आहे? 110 ओहम आहे. मग लक्षात घ्या, त्यांनी काय सांगितलं? काहीतरी करंट तिथून फ्लो होतो. तो करंट आपल्याला माहित आहे का? नाही. तो आपण तो क्वेश्चन मार्क म्हणजे आपला करंट काढावा लागेल मित्रांनो. देन सेकंड डिव्हाइस कडे आपण गेलो. सेकंड डिव्हाइस मध्ये काय सांगितलं? की सेम करंट सांगितलंय. म्हणजे इथे जो करंट आहे तोच करंट इथे आहे. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा सगळ्यात फर्स्ट आपल्याला इथे करंट फाइंड करावा लागेल आणि तोच करंट आपल्याला इथे अप्लाय करावा लागेल सेकंड डिव्हाइस मध्ये. आणि सेकंड डिव्हाइस मध्ये करंट अप्लाय केल्यावरती मित्रांनो आपल्याला कुणाची व्हॅल्यू भेटेल? V2 ची व्हॅल्यू भेटेल. सो आता आपण याला सोडून घेऊयात. मग लक्षात घ्या, याला सोडवायचं कसं? तर लक्षात घ्या मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपण गिवन काय आहे ते लिहून घेऊयात. आपल्याला काय किती डिव्हाइस दिलेले आहेत? 2 डिव्हाइस दिलेले आहेत. मग लक्षात घ्या, जो डिव्हाइस फर्स्ट आहे त्या डिव्हाइस फर्स्ट मध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे? आपलं V1 दिलाय, बरोबर मित्रांनो. देन R1 दिलाय आणि आपल्याला करंट फाइंड करायचं आहे. मग लक्षात घ्या, V1 किती आहे? 33 व्होल्टेज दिलेलं आहे. R1 किती दिलेला आहे? 110 ओहम दिलेला आहे आणि I आपल्याला फाइंड करायचं आहे. त्याचबरोबर जो आपला डिव्हाइस 2 आहे, डिव्हाइस 2 साठी मित्रांनो काय दिलेलं आहे आपल्याला? तर त्यांनी मला वाटतं आपला R2 दिलेला आहे. R2 किती दिलेला आहे पहा बरं. R2 आहे 500 ओहम. मात्र लक्षात घ्या, इथे आपण लिहून घेऊयात की R2 किती आहे? 500 ओहम आहे. आणि त्यांनी काय विचारलं? की पोटेन्शियल डिफरन्स किती अप्लाय झालेला आहे. सो त्यांनी आपल्याला इथे V2 विचारलेला आहे. मग लक्षात घ्या, एवढ्या वस्तू किंवा एवढ्या किमती त्यांनी आपल्याला इथे दिलेल्या आहेत. मग आपण यांचं रिलेशन वापरून, मग लक्षात घ्या मित्रांनो, काय आहे? V आहे, R आहे, I आहे. सो इथे कोणता लॉ वापरायचा? मग लक्षात घ्या,
ज्यावेळेस पोटेन्शियल डिफरन्स असेल, ज्यावेळेस रेझिस्टन्स असेल आणि करंट असेल, या तिघांच्या रिलेशनसाठी मित्रांनो आपण जो लॉ वापरतो त्या लॉला म्हणतात ओहम्स लॉ. लक्षात घ्या, इथे आपण कोणता लॉ वापरणार आहोत? ओहम्स लॉ. देन अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ आपल्याला एक फॉर्म्युला माहित आहे मित्रांनो. कोणता फॉर्म्युला? V इज इक्वल टू IR. लक्षात घ्या, मग जर आपण या फॉर्म्युलामध्ये जर या व्हॅल्यू पुट केल्या तर आपल्याला काय भेटायला हवा? करंट भेटायला हवा, बरोबर. मग आता V किती दिला मित्रांनो? इथे 33 दिलेला आहे. देन आपल्याला I काढायचा आहे. R किती दिलेला आहे? 110 दिलेला आहे. देन आता हा I जो आपला R आहे तो आपण इकडे आणूयात, तो काय होईल? डिवाइड होईल. सो आपलं इक्वेशन काय बनेल मित्रांनो? या प्रकारचं बनेल I इज इक्वल टू 33/110. मग मित्रांनो जर याला आपण कॅल्क्युलेट केलं तर आपला आन्सर काय यायला हवं? लक्षात घ्या, 0.3 यायला हवं. करंट कशामध्ये मोजतात? एम्पियर मध्ये. सो इथे मी काय केलं? एम्पियरचा सिम्बॉल घेतलं, म्हणजे आपल्याला करंट किती भेटला? 0.3 एम्पियर. मग लक्षात घ्या मित्रांनो, आता हा जो आपला करंट आहे, हा करंट आपल्या पहिल्या डिव्हाइसचा आहे. लक्षात घ्या, करंट कोणत्या डिव्हाइसचा आहे? पहिल्या डिव्हाइसचा आहे. मग हा पहिल्या डिव्हाइसचा करंट हाच दुसऱ्या डिव्हाइसला काय असणार आहे? इक्वल असणार आहे. सो इथे मी काय म्हणूयात? आय किती किती असेल माझा? 0.3 एम्पियर. मग लक्षात घ्या, एकदम सोपं आहे मित्रांनो. काय वापरला आपण? ओहम्स लॉ. आपण कधी वापरला? जे काही प्रश्नामध्ये दिलेलं आहे. सो प्रश्नामध्ये आपल्याला एवढं गिवन होतं, त्या गिवनच्या बेसिसवरती आपण काय केलं? करंट काढला. आता आपल्याला V2 काढणं एकदम सोपं आहे. मग लक्षात घ्या, ज्यावेळेस आपल्याला 0.3 एम्पियर भेटला, कॅल्क्युलेशन समजून घ्या, खूप सोपं आहे. आता समजा आपण हा 0 मिनिट साईडला ठेवा. 11 ने 33 ला आपण डिवाइड केलं, किती आलं? 3 आलं. आणि ते 3 डिवाइड किती आलं? 10 आलं. मग 3 डिवाइड 10 म्हणून आपण तो 10चा एक शून्य कट केला, 0.3 वरती घेतलं. मग लक्षात घ्या, 0.3 एम्पियर हे आपलं काय झाला? तर करंट झाला. तिथून पुढे आपल्याला काय करायचं? सेकंड डिव्हाइसचा V2 फाइंड करायचा आहे. सेम फॉर्म्युला वापरायचा. मग मित्रांनो फॉर्म्युला काय घेणार आपण पुन्हा? V इज इक्वल टू IR, बरोबर. याला आपण V1 म्हणूयात, याला आपण R1 म्हणूयात, इथे आपण V2 म्हणूयात आणि R2 म्हणूयात. मग मित्रांनो आपला R2 किती दिलेला आहे पहा बरं. आपल्याला I पण दिलेला आहे. I किती आहे? 0.3 आहे, बरोबर. इंटू R2 किती आहे? 500 आहे. मग आता लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला काय काढायचं? V2 काढायचं आहे. मग जर आपण इथे V2 काढत असेल तर सिंपल आहे. जर आपण यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर किती होतं? 5 त्रिक 15. आपण डायरेक्ट 15 घेऊयात. पुढे 2 शून्य आहे, बरोबर. इथे आपल्याला एक डिजिट पॉइंट मध्ये आहे, इथे एक डिजिट पॉइंट मध्ये घ्या. म्हणजे आपल्याला जे आन्सर भेटेल ते किती भेटले? V2चं 150. मग लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला जो V2 आहे तो V2 किती आला? आपला 150 आला. सो आपल्याला या प्रश्नामध्ये 150 कुठे आहे? ऑप्शन 1 मध्ये नाही, ऑप्शन 2 मध्ये नाही, ऑप्शन 3 मध्ये नाही, ऑप्शन 4 मध्ये आहे. सो आपला आन्सर काय असेल? ऑप्शन 4 असेल. समजलं का? मग लक्षात घ्या मित्रांनो, या प्रकारच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी आपल्याला पूर्णपणे प्रॉपर फिजिक्सचं नॉलेज असायला हवं. देन पुढचा प्रश्न पहा काय आहे. हा प्रश्न खूप सोपा आहे मित्रांनो, फक्त याला प्रॉपरली समजून घ्या. जे गिवन केलेलं आहे त्यानुसार कोणता लॉ वापरायचा हे ठरवून घ्या, जेणेकरून आपण उत्तरापर्यंत पोहोचवू शकतो. मग इथे आपण कोणता लॉ वापरला? ओहम्स लॉ वापरला, की जे ऑलरेडी इथे आपण एक्सप्लेन केलेलं आहे. वाटलं तुम्ही हे लिहून घ्या त्या क्वेश्चन पेपरमध्ये, नंतर तुम्हाला हे समजायला सोपं जाईल. आता पुढचा प्रश्न पहा काय आहे. खालीलपैकी नैसर्गिक चुंबकाचे नाव कोणते आहेत? मात्र लक्षात घ्या मित्रांनो, 4 ऑप्शन आहेत. या 4 ऑप्शन पैकी आपल्याला त्यांनी काय विचारलेलं आहे, की नॅचरल मॅग्नेट कोणता आहे, म्हणजे नैसर्गिक चुंबक कोणता आहे. आता मित्रांनो, चुंबक कशाला म्हणायचं, की जो आपल्याला मेटलचा ऍब्झॉर्ब करून घेतो किंवा मेटल स्वतःकडे खेचतो, तो म्हणजे काय असतो? चुंबक असतो. फॉर एक्झाम्पल, समजा माझ्याकडे एखादा मॅग्नेट आहे आणि समोर एखादं लोखंड आहे. जर लोखंड हे त्या चुंबकाकडे अट्रॅक्ट होत असेल तर मी त्याला काय म्हणणार आहे? आपल्याकडे असणारा मॅग्नेटिक फोर्स म्हणणार आहेत. मग लक्षात घ्या, असे मॅग्नेटिक फोर्स म्हणजेच आपले काय असणार आहेत? तर नॅचरल मॅग्नेट किंवा नैसर्गिक चुंबक असणार आहेत. मग यातले नैसर्गिक चुंबक कोणता असं आपल्याला विचारलेलं आहे. मग लक्षात घ्या, जर आपण फर्स्ट ऑप्शन पाहिला तांबे. तांबे मित्रांनो काय आहे? तांबे हे आपल्याला वन ऑफ द मेटल आहे, बरोबर. मग लक्षात घ्या, जर हे मेटल असेल तर हे आपल्याकडे नॉन मॅग्नेट आहे. हे कसं आहे? नॉन मॅग्नेट आहे. परंतु आपल्याला काय विचारलेलं आहे? चुंबक म्हणजे मॅग्नेट विचारलेलं आहे. सो फर्स्ट ऑप्शन आहे नॉन मॅग्नेट. वाटल्यास आपण लगेच झिंक पण पाहूयात. झिंक पण कसं आहे मित्रांनो? नॉन मॅग्नेट आहे. मग लक्षात घ्या, जर तो नॉन मॅग्नेट असेल याचा अर्थ झिंक आणि कॉपर हे दोघे काय आहेत? मेटल आहेत. लक्षात घ्या, काय आहेत? मेटल आहेत. त्याचबरोबर हे आपल्याला जे काही डायमॅग्नेटिक रिलेशन आहेत त्या प्रकारच्या फॉर्म मध्ये हे पाहायला मिळतात. लक्षात घ्या, हे कोणतं फॉर्म करतात? डायमॅग्नेटिक रिलेशन. मग डायमॅग्नेटिक रिलेशन कुणाचं आहे? तांबे आणि झिंकचं, म्हणजेच कॉपर आणि झिंकचं. सो हे काय झाले? नॉन मॅग्नेट, म्हणजे हे चुंबक नाहीत. परंतु जर आपण सिलिकॉन कडे गेलो तर मित्रांनो, सिलिकॉन हा आपल्याकडे काय आहे? हा वन ऑफ द कंडक्टर आहे. बट कोणता कंडक्टर? हा सेमी कंडक्टर असतो. लक्षात घ्या, सिलिकॉन काय आहे? सेमी कंडक्टर. जर हा सेमी कंडक्टर असेल तर याचा मॅग्नेट मध्ये काही रोल आहे का? अजिबात नाही. लक्षात घ्या, ऑप्शन 1, ऑप्शन 3, ऑप्शन 2 म्हणजे ऑप्शन
1, 2, 3 हे आपल्याकडे मॅग्नेट नाही. का नाही? इथेच पाहिलं, हे नॉन मॅग्नेट आहे बिकॉज ते मेटल्स आहेत आणि ते आपल्याकडे डाय मॅग्नेटिक मीडियम मध्ये पाहायला मिळतात. परंतु जो सिलिकॉन आहे तो वन ऑफ द सेमी कंडक्टर आहे, की जो इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. आणि जो आपला लोड स्टोन आहे मित्रांनो, तो आपल्याकडे फायनली एकच ऑप्शन राहिला, कोणता? ऑप्शन नंबर 4. आणि हेच आपलं काय असणार? आन्सर असणार. पण लोड स्टोन हा आपला नैसर्गिक चुंबक का असतो? तर मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याकडे जे मॅग्नेटाइट आहे त्या खनिजाचे तुकडे म्हणजे काय आहेत? लोड स्टोन आहे. आणि ह्या खनिजांचे जे तुकडे आहेत हे काय करतात? लोखंडाला स्वतःकडे अट्रॅक्ट करतात, म्हणजे आकर्षित करतात. मग सिंपल आहे, समजा इथे आपल्याकडे लोड स्टोनचा मॉलिक्यूल आहे, इथे आपल्याकडे लोखंडाचा मॉलिक्यूल आहे. मग लक्षात घ्या मित्रांनो, हा आपला मॅग्नेट आहे. लक्षात घ्या, हा मॅग्नेट आहे. मग हे खनिजांचे तुकडे आहेत. कोणते खनिज? तर आपल्याकडे असणार लोड स्टोन. मग लोड स्टोनचे तुकडे काय करतात? इथे असणाऱ्या लोखंडाला म्हणजे ह्या आयर्नला स्वतःकडे अट्रॅक्ट करतात. जर हे स्वतःकडे अट्रॅक्ट करत असतील, याचा अर्थ हे काय झाले मित्रांनो? चुंबक झाले. तर या प्रश्नाचं उत्तर आपलं काय असेल? ऑप्शन नंबर 4 असेल. समजलं? हा झाला आपला थर्ड क्वेश्चन. देन फोर्थ नंबरचा क्वेश्चन काय आहे पहा. सोनार 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 तंत्र कशासाठी वापरले जाते? आता हेच आपण इंग्लिशमध्ये पाहूयात. काय म्हटले पहा, सोनार टेक्निक इज यूज फॉर. सोनार टेक्निक कशासाठी वापरतात मित्रांनो? हा क्वेश्चन रिपीट आहे पहा. जर तुम्ही क्वेश्चन नंबर 1 पाहिला असेल, त्यामध्ये आपण एक इको मेथडचा ऑप्शन पाहिला होता. आठवतंय का तुम्हाला? इको मेथडच्या बेसिसवरतीच हा आपला एक कन्सेप्ट असणार आहे. आता लक्षात घ्या, सोनारचा फुल फॉर्म काय आहे? सोनार म्हणजे काय मित्रांनो? साऊंड नेव्हिगेशनल रेंजिंग. आता लक्षात घ्या, साऊंड नेव्हिगेशनल रेंजिंग म्हणजेच काय? की आपण साऊंडचा वापर करून रेंज फाइंड करतो. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. आपण सुरुवातीचा क्वेश्चन नंबर 1 पाहिला होता बरोबर. त्यातला जो लास्ट ऑप्शन होता, तुम्ही वाटलं तर पाहून घ्या लगेच. जो क्वेश्चन 1 पाहिला होता मित्रांनो, कोणता? हा क्वेश्चन 1 पाहिला बरोबर. इथे आपण एक लास्ट डिस्कस केला होता, कोणता? इको मेथड. इको मेथड मध्ये आपण काय पाहिलं, की जे जहाजामधलं अंतर आहे ते काउंट करण्यासाठी आपण काय वापरतो? इको मेथड वापरतो. सेम हीच कन्सेप्ट आता आपण सोनार मध्ये पाहणार आहोत. तर सोनार कन्सेप्ट, इको मेथड दोघांमध्ये फारसा काही फरक नाही. इको म्हणजेच आपण त्याचा वापर तिथे करणार आहोत. मग सोनार म्हणजे काय? एसओ फॉर साऊंड. साऊंड आपण कोणता वापरतो? तर इकोचा वापरतो. मग लक्षात घ्या, या प्रश्नाला कसं टॅकल करायचं. यासाठी मित्रांनो आपल्याला थेअरी महत्वाची आहे. आता थेअरीसाठी आपल्याला ही डायग्राम पाहावी लागेल. लक्षात घ्या, प्रश्न तुम्हाला चांगला समजलेला आहे. प्रश्नामध्ये काय म्हटलंय? सोनार. सोनारचा मिनिंग काय? एसओ फॉर साऊंड, देन एनए फॉर नेव्हिगेशनल आणि आर फॉर रेंजिंग. सो साऊंड नेव्हिगेशनल रेंजिंग ही टेक्निक कशासाठी वापरतात असं त्यांनी विचारलेलं आहे. मग लक्षात घ्या, त्यासाठी आपल्याला पुढची डायग्राम पाहावी लागेल. मग मित्रांनो, या डायग्रामात तुम्हाला काय दिसतंय? ही आपली एक समुद्राची लेवल आहे बरोबर. ते समुद्राच्या लेवल बरोबर इथे आपल्याला काय दिसतंय रे? एक जहाज आहे. देन आपल्याला इथे काय दिसतंय? ग्राउंड सबस्टन्सेस दिसतात, की ज्याला आपण काय म्हणतो मित्रांनो? बॉटम ऑफ सी म्हणतो. मग आपल्याला भरपूर वेळेस प्रश्न पडतो, की समुद्राची खोली कशी मोजली जाते? तर त्यासाठी एक टेक्निक असेल, त्या टेक्निकला काय म्हणतो मित्रांनो? आपण सोनार टेक्निक म्हणतो. लक्षात घ्या, कोणती टेक्निक म्हणतो? सोनार. म्हणजे साऊंड नेव्हिगेशनल रेंजिंग. आता साऊंड नेव्हिगेशनल रेंजिंग म्हणजे काय? साऊंडचा वापर करून ही जी रेंज आहे, लक्षात घ्या, ही जी रेंज आहे ही रेंज कॅल्क्युलेट केली जाते आणि कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला एक्झॅक्ट यांच्यामध्ये असणारं डिस्टन्स समजतं. मग या मेथडचा वापर केव्हा करायचा? जहाजाचं अंतर मोजण्यासाठी, किंवा एखादी पाणबुडी सारखी वस्तू आहे की जी समुद्रात बुडालेली आहे, मग ती किती अंतरावरती बुडालेली आहे हे मोजण्यासाठी, किंवा आपल्याकडे जे बॉटम ऑफ सी आहे म्हणजे समुद्राचं जे तळ आहे त्यालाही मोजण्यासाठी आपण काय वापरतो? तर साऊंड, जी काही सोनार टेक्निक आहे ती वापरतो. या सोनार टेक्निकमध्ये आपण आवाजाचा उपयोग करतो, म्हणजे साऊंडचा उपयोग करतो. सो इट इज कॉल्ड एज साऊंड नेव्हिगेशनल रेंजिंग. मग लक्षात घ्या, यामध्ये होतं काय मित्रांनो? समजा आपण साऊंडला इथून ट्रान्समिट केलं, म्हणजे इथून साऊंड जर आपण पास केला तर तो साऊंड इथे आदळून पुन्हा मागे येतो. साऊंड आदळून मागे येतो म्हणजे काय? काही ते आपल्याकडे अडथळा असतो मित्रांनो. जो काही आपल्याकडे अडथळा आहे तर आपण ऑब्स्टॅकल म्हणतो. त्या ऑब्स्टॅकलला आदळून तो साऊंड पुन्हा रिपीट येतो. तर तो पुन्हा रिटर्न आला तर रिटर्न येण्याचा आणि जाण्याचा जो काही वेग आहे याच्या बेसिसवरती आपण इथे असणारी जी काही रेंज आहे ती फाइंड करतो. म्हणून आपण ही टेक्निक कुठे वापरतो? की जे काही समुद्रातले जहाज आहेत, बुडालेले पाणबुडे आहेत, किंवा जे काही बॉटम ऑफ सी आहे ते काउंट करण्यासाठी आपण ही टेक्निक वापरतो. म्हणजे आता आपल्या ऑप्शनकडे, आता असा ऑप्शन कुठे सापडतो आपल्याला? पहिला ऑप्शन काय आहे? जन्मपूर्व परीक्षा, काही संबंध नाही. सेकंड मध्ये काय विचारले पहा? हृदयाच्या झडपांच्या क्रियेचा अभ्यास, काहीही संबंध नाही. देन पुढे काय म्हटले? भूवैज्ञानिक अभ्यास, याचाही संबंध नाही. देन ऑप्शन नंबर 4 मध्ये काय विचारले पहा मित्रांनो? पाणबुडी सारख्या बुडालेल्या वस्तूंची गती आणि स्थिती मापण्यासाठी. यस, इथे आपण याचा वापर करू शकतो. सो इथे आपण जी टेक्निक वापरतो तिला आपण काय म्हणणार? साऊंड नेव्हिगेशनल रेंजिंग, म्हणजेच कोणती टेक्निक म्हणणार? सोनार टेक्निक. मित्रांनो, हा हा जो प्रश्न आहे हा रिपीट झालेला आहे. सो याला तुम्ही प्रॉपर समजून घ्या. लक्षात घ्या, विदाऊट प्रॉपर कन्सेप्ट आपण फायनली उत्तरापर्यंत पोहोचू शकत नाही मित्रांनो. इथे आपण तर्क वितर्क लावून काही, आपल्याकडे भरपूर ट्रिक्स असतात, इथे ट्रिक्स चालत नाही. लक्षात घ्या, जरी आपण ट्रिक्स वापरली ठीक आहे, लक बाय लक एखादी लागू शकते, पण मित्रांनो
आपला तो लक नेहमीच लागेल असं नाही. त्यामुळे आपल्याला प्रॉपर कन्सेप्ट माहीत असायलाच हव्यात. मग लक्षात घ्या, ही आपली काय झाली यामागची प्रॉपर कन्सेप्ट झाली. देन जो पुढचा क्वेश्चन आहे तो काय आहे पहा. एका ध्वनी तरंगाची वारंवारता, आता वारंवारता दिलेली आहे म्हणजे मित्रांनो वारंवारता म्हणजेच काय फ्रिक्वेन्सी बरोबर. मग फ्रिक्वेन्सी आपण कशामध्ये दाखवतो रे, लॅम्बडा मध्ये दाखवतो. मग लक्षात घ्या, सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळेस आपल्याला फिजिक्सचा कोणताही प्रॉब्लेम दिलेला असेल प्रश्नामध्ये, आपण तो प्रश्न नीट वाचायचा, त्यामध्ये काय गिवन आहे ते साईडला काढून घ्यायचं. मग लक्षात घ्या, प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, वारंवारता दिलेली आहे. वारंवारता आपण कशाने लिहितो, लॅम्बडाने दाखवतो. मग लॅम्बडा किती झाला आपल्याकडे, 1000 हर्ट्झ झाला. लक्षात घ्या, किती झाला, 1000 हर्ट्झ झाला. देन पुढे काय दिलेलं आहे आपल्याला, तरंग लांबी दिलेली आहे म्हणजे वेव्हलेंथ दिलेली आहे. मग लक्षात घ्या मित्रांनो, सॉरी, आपण लॅम्बडा वेव्हलेंथला वापरतो. लक्षात घ्या, लॅम्बडा कशाला वापरतो, वेव्हलेंथला. इथे आपलं काय दिलेलं आहे, फ्रिक्वेन्सी आहे. फ्रिक्वेन्सी आपण एफ नेच दाखवूयात. देन पुढे काय म्हटलं आपल्याकडे, वेव्हलेंथ. मग आपल्याकडे जी वेव्हलेंथ आहे ती वेव्हलेंथ किती दिलेली आहे, वेव्हलेंथ आपण लॅम्बडाने दाखवतो ती किती आहे, 0.25 मीटर आहे. देन पुढे आपल्याला काय दिलेलं आहे, टाइम दिलेला आहे. टाइम किती दिलेला आहे, 5 सेकंदाचा टाइम दिलेला आहे. आणि आपल्याला काय केलेलं आहे, काय विचारलेलं आहे त्यांनी, डिस्टन्स विचारलेलं आहे. म्हणजे आपल्याला डी काढायचं आहे. मग लक्षात घ्या मित्रांनो, हे आपलं सगळं काय आहे, तर गिव्हन आहे. हे ऑलरेडी आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे. मग याचा वापर करून आपल्याला काय काढायचं आहे, तर आपल्याला डिस्टन्स फाइंड करायचा आहे. मग आता आपण प्रश्न पुन्हा एकदा वाचून घेऊयात. प्रश्नामध्ये काय म्हटले पहा, एका ध्वनी तरंगाची वारंवारता किती आहे, 1000 हर्ट्झ घेतली का आपण वारंवारता, वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी घेतली का. देन पुढे काय म्हटले, असून त्याची तरंग लांबी, तरंग लांबी म्हणजे वेव्हलेंथ, म्हणजे आपण ती लॅम्बडाने दाखवतो ती किती दिलेली आहे, 0.25 मीटर. घेतलं का आपण 0.25 मीटर. पुढे काय म्हटलंय, जर तो एका विशिष्ट माध्यमात 5 सेकंदात प्रवास करत असेल. आता मित्रांनो 5 सेकंद म्हणजे काय दिलंय आपल्याला, टाइम दिलाय बरोबर. मग टाइम घेतला आपण 5 सेकंद. पुढे काय म्हटलंय, तर त्यांनी कापलेलं अंतर काढा. तर लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला अंतर काढायचं आहे. मग अंतर काढण्यासाठी कोणता फॉर्म्युला असतो, तर आपल्याला एक फॉर्म्युला आहे डिस्टन्स. लक्षात घ्या, अंतर काढण्यासाठी कोणता फॉर्म्युला आहे, डिस्टन्स इज इक्वल टू टाइम इंटू व्हेलॉसिटी. हा फॉर्म्युला आपल्या सगळ्यांना माहित आहे. लक्षात घ्या, कोणता फॉर्म्युला आहे, डिस्टन्स इज इक्वल टू टाइम इंटू व्हेलॉसिटी. म्हणजेच आपण या फॉर्म्युला असं लिहू शकतो, डी इज इक्वल टू टी व्ही बरोबर. डी म्हणजे डिस्टन्स, टी म्हणजे टाइम, व्ही म्हणजे व्हेलॉसिटी. मग मित्रांनो आता आपल्या ह्या प्रश्नात काय दिलेलं आहे, फक्त टी दिलाय. दिलाय का टी. आता आपल्याला डिस्टन्स माहिती आहे का नाही ते आपल्याला काढायचं आहे. व्ही माहिती आहे का, व्हेलॉसिटी माहिती आहे का नाही. परंतु आपल्याला बाकीच्या गोष्टी दिलेल्या आहेत. काय दिले आपल्याला, फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, वेव्हलेंथ दिलेली आहे. मग फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ वरून आपण काय काढू शकतो, व्हेलॉसिटी काढू शकतो. आणि त्या व्हेलॉसिटी मध्ये व्हेलॉसिटी काढल्यानंतर आपण ती व्हेलॉसिटी आणि दिलेला टाइम या फॉर्म्युल्यात ठेवून आपण काय काढू शकतो, तर अंतर काढू शकतो. मग आता ते कसं काढायचं ते आता आपण पाहूयात. मग लक्षात घ्या मित्रांनो, आता आपण काय करणार, सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे, डी इज इक्वल टू टी व्ही. सो डी म्हणजे डिस्टन्स, टी म्हणजे टाइम आणि व्ही म्हणजे व्हेलॉसिटी. हे आपण का काढणार, आपण हा फॉर्म्युला का वापरणार आहोत, कारण आपल्याला काय काढायचं आहे मित्रांनो, अंतर काढायचं आहे. परंतु आपल्याला टाइम दिलेला आहे. टाइम किती दिलेला आहे रे, 0.5 सेकंद. परंतु व्ही माहित आहे का नाही, म्हणजे व्ही आपल्याला काढावा लागेल. मग व्ही कोणत्या बेसिसवरती आपण काढणार आहोत, तर ऑलरेडी त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे, फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ. मग लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला एक फॉर्म्युला माहित आहे की ज्यावेळेस आपल्याकडे व्हेलॉसिटी काढायची असेल ऑन द बेसिस ऑफ फ्रिक्वेन्सी अँड वेव्हलेंथ, त्यावेळेस फॉर्म्युला आपण कोणता वापरतो, व्हेलॉसिटी इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ. लक्षात घ्या, कोणता फॉर्म्युला आहे, व्हेलॉसिटी इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ. मग जर वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी आपल्याला माहित असेल तर आपण व्हेलॉसिटी काढू शकतो आणि आलेली व्हेलॉसिटी आपण या फॉर्म्युलामध्ये ठेवू शकतो. मग लक्षात घ्या, व्हेलॉसिटी काढण्यासाठी आपलं फ्रिक्वेन्सी किती आहे मित्रांनो, 1000 हर्ट्झ दिलेली आहे बरोबर. देन आपल्याकडे जो काही लॅम्बडा आहे तो किती दिलेला आहे मित्रांनो, पहा बरं, 0.25 मीटर. लक्षात घ्या किती आहे, 0.25 मीटर. मग जर आपण हे कॅल्क्युलेशन केलं मित्रांनो, तर कॅल्क्युलेशन एकदम सिंपल आहे. काय आहे पहा बरं, 25 एके 25, देन पुढे किती शून्य आहेत, 3 शून्य आहेत. हे 3 शून्य आपण इथे दिले बरोबर. आता इथे 0.2 घर सोडून द्या, 0.2 घर आपण सोडून दिले, तर आपलं मित्रांनो उत्तर काय आलं, 250 आलं बरोबर. मग जर 250 असेल तर 250 काय आहे, व्हेलॉसिटी आहे. मग व्हेलॉसिटी कशामध्ये काउंट करतात, मीटर पर सेकंड मध्ये. तो आपल्याकडे व्हेलॉसिटी किती आली मित्रांनो, 250 आली बरोबर. आणि जर व्हेलॉसिटी 250 मीटर पर सेकंद असेल तर ही व्हेलॉसिटी आता आपण काय करणार, या फॉर्म्युलामध्ये पुट करणार. मग लक्षात घ्या, आता आपण फॉर्म्युला कोणता वापरणार, डी इज इक्वल टू टी व्ही. आता मित्रांनो डी फाईन करायचा आहे आपल्याला बरोबर. टाइम किती दिलेला आहे, 0.5 सेकंड. देन आपल्याला व्हेलॉसिटी किती दिलेली आहे, 250 मीटर पर सेकंड. आता लक्षात घ्या, हा सेकंद कट झाले. हा सेकंद म्हणजे टाइमचा ऑलरेडी सेकंद, फक्त आता आपल्याला काय भेटणार, मीटर. सो येणारं जे अंतर आहे ते कशामध्ये येणार मित्रांनो, मग मीटर मध्ये येणार. मग लक्षात घ्या, वाटलं आता आपण नंतर लिहूयात, त्याची आता इथे गरज नाही.
मग आता जर आपण हे कॅल्क्युलेशन केलं तर काय तरी आपल्याकडे जे काही 5 आहे 5ने आपण जर 250 ला मल्टिप्लाय केलं तर आपलं उत्तर येतं 1250 बरोबर. पण 1250 येणार परंतु आपल्याला शून्य किती लागणार 2. पण मित्रांनो एक घर सोडून द्या. एक घर सोडून दिल्यावरती आपला आन्सर काय राहतं खाली 1250. मग आता आपल्याला काय शोधायचं आहे 1250 हे काय आहे डिस्टन्स आहे की जे आपण कशामध्ये काउंट करतो मीटर मध्ये. सो आपल्याला डिस्टन्स किती भेटलं इथे 1250 मीटर. मग लक्षात घ्या या ऑप्शन कडे आता जर आपण ऑप्शन कडे आलो तर 1250 मीटर कुठे आहे यस ऑप्शन नंबर 2. सो या प्रश्नाचं उत्तर आपलं काय असणार मित्रांनो ऑप्शन नंबर 2. समजलं. मग लक्षात घ्या ज्यावेळेस आपण फिजिक्सचे प्रॉब्लेम सोडवतो मित्रांनो आता हे समजा मला हे तुम्हाला समजून सांगायला वेळ लागला परंतु ज्यावेळेस ही कन्सेप्ट तुम्हाला प्रॉपर माहित असेल एवढा वेळ तुम्हाला एक्झामला लागत नाही. तुम्ही एकदम फास्ट एकदम रॅपिडली तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. मग आता लक्षात घ्या या प्रश्नाला सोडवण्यासाठी तुम्ही काय केलं सगळ्यात पहिल्यांदा की तुम्हाला काय काय दिलेलं आहे. काय दिलं होतं आपल्याला फ्रिक्वेन्सी दिली होती. देन काय दिलं होतं आपल्याला वेव्हलेंथ दिली होती. फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथचा वापर करून आपण काय फाइंड केलं व्हेलॉसिटी फाइंड केली आणि त्या व्हेलॉसिटी मध्ये आपण टाइमला ऍड केलं. ऑलरेडी टाइम आपल्या प्रश्नामध्ये दिलेला आहे. देन टाइम आणि व्हेलॉसिटी याच्या आधारे आपण काय फाइंड केलं डिस्टन्स फाइंड केलं. मग आपण ते त्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरला डिस्टन्स इज इक्वल टू टाइम इंटू व्हेलॉसिटी म्हणजेच डी इज इक्वल टू टीव्ही. परंतु व्ही काढण्यासाठी आपल्याला काय वापरावं लागलं फ्रिक्वेन्सी अँड वेव्हलेंथ वापर करावा लागला. ह्या दोघांचा वापर करून आपण काय केलं व्ही फाइंड केला. मग लक्षात घ्या मित्रांनो एकदम सोपं आहे. जरी हे थोडंसं असं ब्रॉड दिसत असेल तरी पण कन्सेप्ट खूप सोपी आहे फक्त ती आपल्याला माहित असायला हवी. ते पुढचा प्रश्न पहा काय आहे एकदम सोपा आहे मित्रांनो रिपीट झालेला प्रश्न आहे. याच्यावरती सुद्धा भरपूर वेळेस आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. मग लक्षात घ्या प्रश्न काय आहे की दोन समतल आरशामध्ये एक मांजर बसली आहे. मग लक्षात घ्या मित्रांनो दोन आपल्याकडे समतल आरसे आहेत म्हणजे इथे एक आरसा आहे इथे एक आरसा आहे. या आरशाच्या मध्ये एक मांजर बसलेली आहे आणि त्या मांजराचा जो अँगल आहे म्हणजे जो बसण्याचा अँगल आहे तो किती आहे समजा इथे आपल्याकडे मित्रांनो एक मांजर आहे. लक्षात घ्या इथे काय आहे एक मांजर आहे. हे आपले दोन आरसे आहेत. या मांजराचा जो अँगल आहे अँगल किती म्हटलेला आहे त्यांनी 30 डिग्री म्हटलेला आहे. मग त्या मांजराच्या किती प्रतिमा दिसतील म्हणजे किती इमेज दिसतील असं त्यांनी विचारलेलं आहे. मग यासाठी एक सिंपल फॉर्म्युला असतो मित्रांनो. फॉर्म्युला काय आहे देन 360 अपॉन थिटा -1 या फॉर्म्युलाचा वापर करून आपण इमेज किती दिसतात हे काढू शकतो. मग लक्षात घ्या जो थिटा आहे तो म्हणजे आपला अँगल. मग प्रश्नामध्ये अँगल किती दिलेला आहे 30 डिग्री म्हणजे 30 अंशाचा अँगल आहे. मग 30 अंशाचा अँगल असेल तर आपण तो इथे ठेवूयात 360 अपॉन 30 देन -1 हा 0 0 आपण कट करूयात. देन आपल्याला माहित आहे हे मल्टिप्लिकेशन काय आहे याचं मल्टिप्लिकेशन जर आपण केलं डिवाइड जर केलं तर आपल्या खाली किती शिल्लक राहतात 12 शिल्लक राहतात. 12 -1 ते आपल्याला काय भेटतात 11. मग लक्षात घ्या 11 भेटतात म्हणजे जवळपास या मांजराच्या आपल्याला किती इमेज पाहायला भेटतात 11 इमेज. मग 11 ऑप्शन आहे का यस आहे. कुठे आहे ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. सो या प्रश्नाचं उत्तर काय असेल ऑप्शन नंबर 3. मित्रांनो लक्षात घ्या ज्यावेळेस आपण या प्रकारचे प्रश्न पाहतो ना किंवा ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम पाहतो हा प्रश्न असेल किंवा याच्या आधीचा एक प्रश्न असेल किंवा त्याच्याही आधी आपण एक प्रॉब्लेम पाहिलेला होता. ज्यावेळेस आपण या प्रॉब्लेम बेसिसवरती क्वेश्चन पाहतो या प्रश्नाचं उत्तर जर भेटलं आपल्याला मित्रांनो तर तो प्रश्न आपला कधीही चुकत नाही कारण त्याचं उत्तर ते प्रॉपर असतं कारण आपण ते कॅल्क्युलेशन केलेलं आहे. त्यामुळे हे प्रश्न मित्रांनो हातातले आहेत. फक्त आपल्याला काय यायला हवं कन्सेप्ट यायला हवी. बाकी सगळे प्रश्न आपल्याला ऑटोमॅटिक येऊन जातात. मग लक्षात घ्या हा प्रश्न खूप वेळा रिपीट झालेला आहे. सो हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. सो या प्रश्नाचा आन्सर काय असेल ऑप्शन नंबर 3 म्हणजे 11 इमेज असतील. तर कशा त्या आता आपण या वेळेने पाहिलं. आता पुढचा प्रश्न पहा मित्रांनो काय आहे फक्त मित्रांनो हे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला प्रॉपर नॉलेजचीच गरज लागते. आता पुढचा प्रश्न पहा काय आहे खालीलपैकी कोणते संप्रेरक हे वनस्पतीमध्ये वृद्धत्व निर्माण करतात. आता वृद्धत्व जे निर्माण होतं त्यालाच आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये सिनेसेन्स म्हणतो. लक्षात घ्या काय म्हणतो सिनेसेन्स. आता मित्रांनो यासाठी आपल्याला एक थेरी घ्यावी लागेल. थेरी कोणती तर लक्षात घ्या ऍक्च्युअली हे प्लॅन्टचं विचारले म्हणजे पार्ट ऑफ बॉटनी आहे. मग आपल्याला माहित आहे की जसं आपल्या बॉडीमध्ये जर आपल्याला ग्रोथ करायची असेल तर आपल्याला काही हार्मोन्स असतात मित्रांनो. त्यांना आपण ग्रोथ हार्मोन म्हणतो. हार्मोन म्हणजे संप्रेरक आहे. तसेच हार्मोन प्लॅन्टमध्ये पण असतात. मग आपल्याला माहित आहे की जर आपण एखादं बी म्हणजे एखादं सीड जर शेतामध्ये लावत असेल तर त्यातून एक झाड तयार होणार आहे बरोबर. जर त्यातून एक झाड तयार होणार असेल तर याचा अर्थ त्या झाडाची ग्रोथ होत आहे. त्या सीडची किंवा त्या बीची ग्रोथ झाली. मग ग्रोथ झाली कशामुळे तर त्यांच्याकडे ग्रोथ हार्मोन होते. मग लक्षात घ्या जर आपण प्लॅन्टचा विचार केला तर प्लॅन्टकडे टोटल 5 प्रकारचे ग्रोथ हार्मोन आहे. लक्षात घ्या किती प्रकारचे आहेत 5 प्रकारचे. हे आपण सगळे पाहणार आहोत. त्यातले 4 हार्मोन इथे ऑलरेडी ऑप्शन मध्ये दिलेले आहेत की ते त्यांनी काय विचारले की कोणतं हार्मोन यातलं काय निर्माण करतं सिनेसेन्स म्हणजे काय निर्माण करतं वृद्धत्व. मग लक्षात घ्या मित्रांनो प्लॅन्ट मध्ये आता लक्षात घ्या हे वाटलं तर लिहून ठेवा. प्लॅन्ट मध्ये टोटल हार्मोन किती आहेत 5 आहेत. लक्षात घ्या
किती आहेत? 5 आहेत. या 5 पैकी जे 3 हार्मोन्स आहेत आणि उरलेले जे 2 हार्मोन्स आहेत त्यांना आपण वेगवेगळ्या ग्रुपमध्ये डिवाइड करतो. म्हणजे 3 हार्मोन आहेत मित्रांनो आणि इकडे 2 हार्मोन आहेत. याकडे लक्षात घ्या. याला म्हणतात ग्रोथ प्रमोटर. लक्षात घ्या. याला आपण काय म्हणतो? ग्रोथ प्रमोटर, की जे ग्रोथला प्रमोट करतात. आणि इकडचे जे हार्मोन आहेत 2 त्यांना आपण काय म्हणतो? ग्रोथ इनहिबिटर, की जे ग्रोथ थांबवण्याचं काम करतात. मग लक्षात घ्या, ग्रोथ प्रमोटर कोणकोणते हार्मोन आहेत? तर सगळ्यात पहिला असतो आपल्याकडे ऑक्झिन. लक्षात घ्या, कोणता आहे? ऑक्झिन, की जो ऑप्शन 1 मध्ये आहे. सेकंड नंबरला असतो जिबर्लिक ऍसिड किंवा त्याला आपण जिबर्लिन सुद्धा म्हणू शकतो. आणि जो 3 नंबरला आहे त्याला मित्रांनो आपण सायटोकायनिन म्हणतो. लक्षात घ्या, काय म्हणतो? सायटोकायनिन. हा पण ऑप्शन मध्ये आहे, ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. आणि जे ग्रोथ इनहिबिटर आहे, म्हणजे जे हाईट वाढवणं थांबवतात किंवा ग्रोथ थांबवतात, असे 2 आहेत. मग 2 कोणते आहेत मित्रांनो? त्यातला एक आहे इथिलीन. लक्षात घ्या, एक कोणता आहे? इथिलीन. ऑलरेडी तो पण ऑप्शन मध्ये आहे. आणि जो दुसरा आहे तो आहे आपला ऍब्सिसिक ऍसिड, की त्याला आपण काय म्हणतो? एबीए. हा एबीए सुद्धा आपला ऑप्शन मध्ये आहे. एबीए म्हणजे कोणता मित्रांनो? ऍब्सिसिक ऍसिड, म्हणजे ऑप्शन नंबर 4. मग आता लक्षात घ्या मित्रांनो, जर आपण हे 5ही हार्मोन पाहिले तर हे 5ही हार्मोन आपल्याला कुणामध्ये पाहायला मिळतात? तर प्लांटमध्ये. म्हणजे आपले 5 हार्मोन आहेत त्यांना आपण 2 ग्रुपमध्ये डिवाइड केलं. जे 3 आहेत ते आपले काय आहेत मित्रांनो? ग्रोथ प्रमोटर आहेत. जे 2 आहेत ते आपले काय आहेत? ग्रोथ इनहिबिटर आहेत. म्हणजे 3 आहेत ते ग्रोथ वाढवतात. मग लक्षात घ्या, ग्रोथ वाढवतात म्हणजे काय? तर झाडांकडे शूट आहे, झाडांकडे रूट आहे, झाडांकडे ब्रांचेस आहे, झाडांकडे लिव्ज आहेत, फ्लावर आहे, फ्रूट आहे. मग यांची जी वाढ होते ती कशामुळे होते मित्रांनो? ग्रोथ प्रमोटरमुळे होते. आणि ज्यावेळेस ते झाडांना आलेले फळं पिकवायचे आहेत किंवा त्यांना वृद्धत्व निर्माण करायचं आहे, त्यांची हाईट थांबवायची आहे, त्यांची वाढ थांबवायची आहे, त्यासाठी कोण असतात? तर ग्रोथ इनहिबिटर असतात. की त्यासाठी किती हार्मोन आहेत? 2 आहेत. पहिला कोणता आहे? इथिलीन. दुसरा कोणता आहे? एबीए म्हणजे ऍब्सिसिक ऍसिड. मग आता लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण ऑक्झिनचा विचार करतो मित्रांनो, ऑक्झिन हा त्या प्लांटमध्ये रूट इलॉंगेशन करतो, म्हणजेच तो फक्त मुळांची वाढ करतो. लक्षात ठेवा बरं का रे. आता प्रश्न कशाबद्दल विचारलाय? वृद्धत्वाबद्दल विचारलाय. परंतु नेक्स्ट टाइम मित्रांनो प्रश्न ग्रोथ प्रमोटर वरती पण येईल, म्हणजे ऑक्झिन वरती पण येईल, जिबर्लिक ऍसिड वरती पण येईल, सायटोकायनिन वरती पण येऊ शकतो, इथिलीन वरती पण येऊ शकतो. हा जो प्रश्न आहे तो कशाबद्दल आहे? एबीए बद्दल आहे, म्हणजे ऍब्सिसिक ऍसिड बद्दल आहे. परंतु आयोग सगळ्या ऑप्शन वरती मित्रांनो क्वेश्चन फ्रेम करू शकतो. त्यामुळे आपल्याला सगळे ऑप्शन येणं गरजेचं आहे. मग लक्षात घ्या, जो ऑक्झिन आहे तो कशासाठी वापरतात? रूटसाठी. सो हा ऑक्झिन कुठे आला? रूटच्या इलॉंगेशनसाठी, म्हणजे मुळांच्या वाढीसाठी. देन सेकंड आहे जिबर्लिक ऍसिड. जिबर्लिक ऍसिड ह्या प्लॅन्टच्या ऑल ओव्हर ग्रोथ साठी वापरतात. मग जर तुम्ही शेतकरी असाल, तुम्ही शेतामध्ये टॉनिक वापरलं असेल मित्रांनो, ते टॉनिक म्हणजेच काय असतं? जिबर्लिक ऍसिड. टॉनिक काय करतं? की त्या झाडांचे पानं, त्या झाडांचे फुलं, त्या झाडांमध्ये असणारे जे फळं यांची साईज वाढवणे किंवा यांची पटकन ग्रोथ करण्याचं काम करतं. ते आहे सायटोकायनिन. सायटोकायनिन हे शूट इलॉंगेशन साठी वापरतात. लक्षात घ्या, कुठे वापरतात? शूट इलॉंगेशन साठी. हे कुठे? रूट इलॉंगेशन, हे शूट इलॉंगेशन, म्हणजे हे मुळांच्या वाढीसाठी आणि हे खोडांच्या म्हणजे शूटच्या वाढीसाठी वापरतात. मग सायटोकायनिन म्हणजे हे झालं आपल्याकडे खोडांच्या वाढीसाठी म्हणजे शूटच्या वाढीसाठी, हे झालं रूटच्या वाढीसाठी. देन पुढे आहे मित्रांनो ग्रोथ इनहिबिटर. 2 आहेत, एक आहे इथिलीन, दुसरा आहे एबीए. त्यातला जो इथिलीन आहे तो प्लांटमध्ये जे आलेले फळं आहेत ते फळं पिकवण्याचं काम करतो. परंतु लक्षात घ्या, इथिलीन हा एकमेव गॅसियस फॉर्म मध्ये असतो आणि उरलेले सगळे हार्मोन कोणत्या फॉर्म मध्ये आहे? लिक्विड फॉर्म मध्ये आहे. मग जो गॅसियस फॉर्म मध्ये असणारा जो हार्मोन आहे हा काय करतो? फळं पिकवण्याचं काम करतो. मग सिंपल आहे. तुम्ही कधी मित्रांनो कैरी पाहिली असेल, कैरीचा आंबा होतो बरोबर, तो डायरेक्टली आंबा होतो का? नाही, तो हळूहळू स्लोली पिकतो. पिकताना त्याची जी बाहेरची कव्हरिंग आहे ती हळूहळू येलो कलरची बनते. मग ती कलर चेंज कशामुळे होतो मित्रांनो? तर इथिलीन गॅसमुळे होतो. आणि तो इथिलीन काय करतो? त्या फळांना पिकवण्याचं काम करतो. मग लक्षात घ्या, हे झालं आपल्याकडे हार्मोन. आणि देन पुढचा शेवटचा कोणता आहे आपल्याकडे? एबीए. एबीए काय करतो? की त्या झाडामध्ये किंवा त्या वनस्पतीमध्ये वृद्धत्व निर्माण करण्याचं काम करतो. तर या प्रश्नाचं उत्तर आपलं काय असेल? ऍब्सिसिक ऍसिड. लक्षात घ्या मित्रांनो, चारही ऑप्शन महत्वाचे आहेत. त्याचबरोबर इथे जिबर्लिक ऍसिडचा ऑप्शन कुठे दिलेला नाही, तोही आपण डिस्कस केलेला आहे. याच्यावरती सुद्धा प्रश्न तयार होऊ शकतो. तर तुम्ही कोणत्याही ऑप्शनला लाईटली घेऊ नका. तुम्ही फक्त पीवायक्यू सिरीज जरी चांगले करून गेले तरी पण मी तुम्हाला गॅरंटी देतो की त्याच्यावरती येणारे सगळे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. देन पुढचा प्रश्न पहा काय आहे? डोळ्याचा रंग पांढरा असणार आहे. आता मित्रांनो हा जो क्वेश्चन आहे ऍक्च्युली हा मेंडेल लॉ वरती क्वेश्चन आहे. यासाठी आपला जेनेटिक्सचा अभ्यास चांगला असायला हवा. आता लक्षात घ्या, प्रश्न त्यांनी काय विचारलंय की डोळ्यांचा रंग पांढरा असणाऱ्या ड्रोसोफिला. आता ड्रोसोफिला मध्ये 2 कॅरेक्टर असतात, एक मेल आहे एक फिमेल आहे. त्यांनी पहिला काय कोणता कलर वापरलाय? पांढरा कलर वापरलाय. देन डोळ्यांचा रंग पांढरा असणाऱ्या ड्रोसोफिलाच्या मादीचा डोळ्याचा रंग लाल असणाऱ्या ड्रोसोफिलाच्या नराबरोबर संकरण झाले, म्हणजे क्रॉस झाला. देन
त्याच्या पहिल्या जनरेशन म्हणजे F1 पिढीतील सर्व मादी ड्रोसोफिलाचा डोळ्याचा रंग कोणता असेल? म्हणजे मित्रांनो, मी तुम्हाला पुन्हा सांगतो, प्रश्नात काय विचारले ते आधी आपण समजून घेऊयात किंवा प्रश्न इंग्लिशमध्ये पण वाचूयात म्हणजे अजून जास्त क्लिअर होईल. काय म्हटले पहा, व्हॉट विल बी द आय कलर ऑफ ऑल फिमेल इंडिव्हिज्युअल्स? त्यांनी आपल्याला मादीचा कलर विचारलाय म्हणजे फिमेलचा कलर विचारलाय, पण कुठे? F1 जनरेशन मध्ये असणारा कलर विचारलाय. देन पुढे काय म्हटले पहा, वेन अ व्हाईट आईड फिमेल ड्रोसोफिला इज क्रॉस विथ रेड आय मेल ड्रोसोफिला. म्हणजे मित्रांनो त्यांनी काय सांगितले पहा, आपण थोडं समजून घेऊयात प्रश्नाला, मग आपण उत्तराकडे जाऊयात. लक्षात घ्या, त्यांनी आपल्याला एक क्रॉस विचारलाय. लक्षात घ्या काय विचारलंय, क्रॉस विचारलाय. मग तुम्हाला दोन क्रॉस माहित आहे मित्रांनो. तुम्ही मेंडेलचा लॉ शिकलेला आहात. मेंडेलचे 3 लॉ आहेत. एक लॉ ऑफ डॉमिनन्स आहे, दुसरा लॉ ऑफ सेग्रिगेशन आहे, थर्ड लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट आहे. मग हा मेंडेलचा लॉ कशाचा अभ्यास करतो, तर जीन्सचा अभ्यास करतो. तो मेंडेलला काय म्हणतात मित्रांनो, फादर ऑफ जेनेटिक्स म्हणतात. हा जो पूर्ण क्वेश्चन आहे हा जेनेटिक्सचा आहे. मग लक्षात घ्या, या प्रश्नाला कसं सोडवायचं यासाठी तुम्हाला मोनो हायब्रिड क्रॉस माहित असेल किंवा डाय हायब्रिड क्रॉस माहित असेल. मित्रांनो, मोनो हायब्रिड क्रॉस कशाला म्हणतात, ज्यावेळेस दोन वेगवेगळ्या कॅरेक्टरमध्ये क्रॉस केला जातो. मग आपल्याला माहित आहे की मेंडेलने पी प्लांट वरती वर्क केलं होतं. पी म्हणजे वचनाचं झाड, तिथे 7 कॅरेक्टर सिलेक्ट केले होते. मग त्या 7 मधला कोणताही जर एक कॅरेक्टर घेतला आपण आणि जर त्यांचा क्रॉस केला, देन इट इज कॉल्ड एज मोनो हायब्रिड क्रॉस. जर आपण त्यातले 2 कॅरेक्टर घेतले आणि जर त्यांचा क्रॉस केला, देन इट इज कॉल्ड एज डाय हायब्रिड क्रॉस. मग लक्षात घ्या, इथे पण आपल्याला त्याच वेने जायचं आहे, परंतु इथे पी प्लांट न घेता आपण इथे काय घेणार आहोत, ड्रोसोफिला घेणार आहोत. मग लक्षात घ्या, इथे आपल्याला काय करायचं आहे, एक आपल्याकडे मेल आहे मित्रांनो, बरोबर, आणि दुसरा आहे फिमेल. आता हे मेल आणि फिमेल कुणाचे आहेत, तर ड्रोसोफिलाचे आहेत. लक्षात घ्या, कुणाचे आहेत, ड्रोसोफिलाचे आहेत. पण ड्रोसोफिला आपल्याकडे जो सजीव आहे, या सजीवाचा एक मेल आहे, फिमेल आहे. या दोघांमध्ये काय होणार आहे, क्रॉस होणार आहे, म्हणजे सेक्सुअल रिलेशनशिप होणार आहे आणि त्यातून तयार होणारा जो F1 जनरेशन आहे, त्यातील जी मादी आहे, मादी म्हणजे फिमेल आहे, त्यांच्या डोळ्याचा रंग काय असेल हे आपल्याला विचारलेलं आहे. लक्षात घ्या मित्रांनो, खूप सोपं आहे. मग लक्षात घ्या, इथे जो मेल आहे, मेलचा कलर काय दिलाय पहा बरं, डोळ्याचा रंग पांढरा असणारे ड्रोसोफिलाच्या मादीचा म्हणजे पांढरा रंग मित्रांनो कुणाचा आहे, मादी म्हणजे कुणाचा, फिमेल. फिमेलचा कलर काय आहे, व्हाईट आहे. देन पुढे काय म्हटले पहा, डोळ्याचा रंग लाल असणाऱ्या ड्रोसोफिला नराच्या, नर म्हणजे मेल, मग मेलचा डोळ्याचा रंग काय दिलाय आपल्याला, रेड दिलाय. बरोबर मित्रांनो. मग नेहमी लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस आपण डॉमिनंट कॅरेक्टर पाहतो, हे डॉमिनंट कॅरेक्टर नेक्स्ट जनरेशन मध्ये काय होतात, अपियर होतात. मग लक्षात घ्या, इथे जो डॉमिनंट आहे, आता डॉमिनंट कशाला म्हणायचं, जो कॅरेक्टर ऑलवेज स्ट्रॉंग अपियर होतो त्याला आपण म्हणतो डॉमिनंट. सो आपला हा रेड हा कोणता कलर झाला आपल्याकडे, डॉमिनंट कलर झाला. आणि जो व्हाईट कलर आहे मित्रांनो, हा कोणता कलर झाला, रिसेसिव्ह कलर झाला. लक्षात घ्या, कोणता कलर झाला, रिसेसिव्ह. जर तुमचा जेनेटिक्सचा अभ्यास चांगला असेल, तुमचं उत्तर इथेच निघतं मित्रांनो. पुढे तुम्हाला सोडवण्याची गरज नाही, परंतु आपण पुढे जाणार आहोत. पुढे आपण उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं हे आपण पाहणार आहोत. मग लक्षात घ्या, डॉमिनंट काय सांगतो आपल्याला, ऑलवेज F1 जनरेशन मध्ये अपियर होतो, परंतु रिसेसिव्ह काय सांगतो, हा F1 जनरेशन मध्ये कधीही अपियर होत नाही. हा झाला तर F2 मध्ये होतो. जो पॅरेंटल जनरेशन सेकंड आहे त्यामध्ये हा अपियर होतो, परंतु तिथेही त्याचा रेशो कसा असतो, कमी असतो. मग डॉमिनंट म्हणजे स्ट्रॉंग कॅरेक्टर आणि रिसेसिव्ह म्हणजे थोडेसे वीक कॅरेक्टर की जे अपियर होत नाही. मग लक्षात घ्या, डॉमिनंट नेहमी आपण कॅपिटल लेटरने दाखवतो आणि रिसेसिव्ह आपण नेहमी स्मॉल लेटरने दाखवतो. मग मित्रांनो, आता याला कसं सोडवायचं ते आता आपण पाहूयात. लक्षात घ्या, आता आपण याला सोडवण्यासाठी आपण एक टेबल ड्रॉ करूयात. त्या टेबलला आपण काय नाव देऊयात, पनेट स्क्वेअर मेथड. मग लक्षात घ्या, पनेट स्क्वेअर मेथड आता लगेच लागणार नाही, ती F2 साठी लागते, पण आपल्या प्रश्नामध्ये काय विचारलंय, फक्त F1. मग कसं सोडवायचं, तर सगळ्यात पहिल्यांदा एक मेल पॅरेंट घ्या. लक्षात घ्या, कोणते पॅरेंट घेतले, मेल. सेकंड आपण कोणते पॅरेंट घेऊयात मित्रांनो, फिमेल पॅरेंट घेऊयात. आता लक्षात घ्या, फिमेल पॅरेंट आणि मेल पॅरेंट मध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला, कलर मध्ये कसं आहे, व्हॅरिएशन आहे. जो मेल पॅरेंट आहे, मेल पॅरेंटचे डोळे कोणत्या कलरचे सांगितले त्यांनी, रेड कलरचे, बरोबर. फिमेल पॅरेंटचे डोळे कोणत्या कलरचे सांगितले त्यांनी, व्हाईट कलरचे, बरोबर. त्यातला जो रेड कलर आहे हा काय आहे मित्रांनो, डॉमिनंट आहे. मग वाटलंच तर रेडला तुम्ही असंही लिहू शकता, कॅपिटल आर, कॅपिटल आर, कारण डॉमिनंट ऑलवेज राईट इन कॅपिटल लेटर. जे डॉमिनंट असतं त्यांना आपण कसं लिहितो, नेहमी कॅपिटल लेटर मध्ये लिहितो. जर आपण व्हाईट कडे गेलो मित्रांनो, तर व्हाईटला आपण काय करणार आहोत, रिसेसिव्ह आहोत, म्हणजे त्यांना आपण स्मॉल लेटर मध्ये लिहिणार आहोत. मग स्मॉल लेटर तुम्ही असं दाखवा, स्मॉल आर, स्मॉल आर. स्मॉल आर कुणाचा आहे, हाच कॅपिटलचा आपण काय घेतलं, स्मॉल आर. इथे तुम्ही स्मॉल डब्ल्यू घेऊ नका, घेतलं तरी चालेल परंतु घेऊ नका, कारण ते कॉम्प्लिकेटेड होईल, अजून समजायला अवघड जाईल. मग लक्षात घ्या मित्रांनो, आता ह्या दोघांचा क्रॉस करायचा आहे, बरोबर, परंतु क्रॉस करण्याच्या अगोदर मेलचे जे गॅमेट असतात ते काय असतात मित्रांनो, एक्स वाय, बरोबर, आणि फिमेलचे जे गॅमेट असतात ते काय असतात, एक्स एक्स. मग याला आपण काय म्हणू शकतो, पेअर ऑफ क्रोमोझोम. ही कोणती पेअर ऑफ क्रोमोझोम आहे, सेक्सुअल पेअर ऑफ क्रोमोझोम आहे, की जी काय डिसाइड करते, जेंडर डिसाइड करते. लक्षात घ्या, काय डिसाइड करते, जेंडर डिसाइड करते. मग जर आपण ह्या एक्स वायचा विचार केला तर मित्रांनो, याच्यावरती आपण
आर आर लिहू शकतो, एक्स आर वाय आर. आर म्हणजे रेड कलर बरोबर. इथेही आपण स्मॉल आर लिहू शकतो, कारण स्मॉल आर काय दाखवतो, व्हाईट कलर दाखवतो. मग मित्रांनो इथे एक्स वाय म्हणजे क्रोमोझोम वेगळे आहे, इथं एक्स एक्स क्रोमोझोम सेम आहे. सेम क्रोमोझोमला म्हणतात होमोलोगस क्रोमोझोम. लक्षात घ्या, सेम क्रोमोझोमला काय म्हणतात, होमोलोगस क्रोमोझोम. आणि डिफरंट क्रोमोझोमला काय म्हणतात, हेटेरोलोगस क्रोमोझोम. लक्षात घ्या, यांना आपण काय म्हणणार आहोत, हेटेरोलोगस क्रोमोझोम. मग जर आपण या दोघांचा विचार केला तर इथून आपण एक गॅमेट घेणार. हे आपले काय झाले मित्रांनो, जिनोटाइप झाले. लक्षात घ्या, हे झाले आपले जिनोटाइप. आता या जिनोटाइप मधून आपण काय घेणार आहोत, गॅमेट घेणार आहोत. मग इथे आपल्याला गॅमेट काय भेटणार, तर लक्षात घ्या, इथे आपल्याला गॅमेट भेटणार एक्स आर आणि वाय आर. हे कधी भेटणार, आफ्टर मिओसिस. लक्षात घ्या, आफ्टर मिओसिस. आणि इथे काय भेटणार, एक्स आर. इथे आपण एकच घेणार, का बरं, कारण दोन्ही पण एक्स आहे. इथे आपण वेगळे घेतले कारण एक एक्स आहे आणि एक काय आहे, वाय आहे. मग लक्षात घ्या मित्रांनो, आता आपण दोघांचा क्रॉस करणार. जर दोघांचा क्रॉस केला तर आपल्याला जे जनरेशन भेटणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, F1 जनरेशन. आणि हेच आपल्या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. मग लक्षात घ्या, हा एक्स आणि हा एक्स काय भेटलं रे, एक्स आर आणि एक्स स्मॉल आर. समजलं, म्हणजे लक्षात घ्या, हा एक क्रॉस भेटला प्लस हा एक्स हा वाय काय भेटलं रे, हा एक्स आर आणि हा वाय कॅपिटल आर. आता मित्रांनो आपल्याला प्रश्नामध्ये नीट पहा, कुणाबद्दल विचारले रे, काय शोधायचं आपल्याला, F1च्या पिढीतील सर्व मादी ड्रोसोफिला. म्हणजेच त्यांनी आपल्याला F1 म्हणजे जे पॅरेंटल जनरेशन फर्स्ट आहे किंवा पहिलं जे अपत्य आहे त्या पहिल्या अपत्यामध्ये असणाऱ्या मादीच्या डोळ्याचा कलर विचारलाय. लक्षात घ्या, कुणाचा, मादीचा म्हणजे फिमेलचा विचारलाय. मग फिमेलचे क्रोमोझोम कसे असतात, एक्स एक्स. मग आता हा काय आहे, एक्स वाय. हा काय आहे, एक्स एक्स. म्हणजे मित्रांनो हे कोण झाले, फिमेल. आणि हे एक्स वाय आहेत, हे कोण झाले, मेल. मग लक्षात घ्या, जर हे फिमेल असतील तर फिमेल मध्ये कॅपिटल लेटर कोणता आहे, आर. आणि इथे कॅपिटल लेटर कोणता आहे, हा आर. स्मॉल लेटरला कन्सिडर करू नका, कारण स्मॉल आर हा रिसेसिव्ह आहे, कॅपिटल आर हा डॉमिनंट आहे. आणि मेंडल काय सांगतो, ज्यावेळेस दोन डिफरंट पॅरेंट मध्ये क्रॉस होतो त्यावेळेस त्यांच्यामध्ये असणारा डॉमिनंट कॅरेक्टर हा F1 जनरेशन मध्ये अपियर होतो आणि रिसेसिव्ह कॅरेक्टर हा अपियर होत नाही. मग लक्षात घ्या, सिंपल आहे. मेंडेल काय सांगतो, व्हेन अ क्रॉस बिटवीन टू डिफरंट पॅरेंट देन F1 जनरेशन ऑलवेज डॉमिनंट अपियर. जे काही F1 जनरेशन अपियर होतं ते ऑलवेज कसं असतं, डॉमिनंट असतं. तिथे रिसेसिव्ह कॅरेक्टर अपियर होत नाही. मग लक्षात घ्या, हा आर काय सांगतो मित्रांनो, रेड. आणि हा स्मॉल आर काय सांगतो, व्हाईट. मग इथे कॅपिटल आर आहे बरोबर. मग इथे अकॉर्डिंग टू लॉ ऑफ डॉमिनन्स. लक्षात घ्या, लॉ ऑफ डॉमिनन्स कुणाचा लॉ आहे, मेंडेलचा लॉ आहे. सो मेंडेल स्कॉलर्स फादर ऑफ जेनेटिक्स. मेंडेलला काय म्हणतात, फादर ऑफ जेनेटिक्स, कारण त्यांनी हा पूर्ण जेनेटिक्सचा अभ्यास आपल्याला दिलेला आहे. मग लक्षात घ्या, इथे हा कॅपिटल आर सांगतो रेड, म्हणून या फिमेलचे जे काही डोळ्यांचा कलर असेल तो कसा असेल, रेड असेल. तो प्रश्नामध्ये आपल्याला काय शोधावं लागेल, मग रेड हा ऑप्शन शोधावा लागेल. मग लक्षात घ्या, इथे आपलं उत्तर काय असणार मित्रांनो, ऑप्शन रेड म्हणजेच ऑप्शन नंबर 2. मग लक्षात घ्या, जर ह्या दोघांचा क्रॉस झाला तर तयार होणारं जे जनरेशन आहे त्या जनरेशनचे जे काही डोळे असतील ते कसे असतील, तर रेड असतील. समजलं तुम्हाला, प्रश्न खूप सोपा होता. परंतु या प्रश्नाला सोडवण्यासाठी मित्रांनो आपल्याला जेनेटिक्स यायला हवं. जर आपलं जेनेटिक्स कन्सेप्ट चांगली असेल तर आपण याच्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचवू शकतो आणि आपण सगळ्या प्रकारचे उत्तर इझिली सांगू शकतो. लक्षात घ्या मित्रांनो, आतापर्यंत पाहिलेले सगळे प्रश्न, सगळे क्वेश्चन हे कन्सेप्ट बेस वरतीच आहे. जर आपल्या कन्सेप्ट प्रॉपर क्लिअर असतील तर आपण सगळ्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. देन पुढचा प्रश्न पहा काय आहे, हा एकदम सोपा आहे. यासाठी आपल्याला व्हायरसची थेरी मित्रांनो माहित असायला हवी. प्रश्नामध्ये काय विचारले पहा, व्हायरस खालीलपैकी कोणत्या 3 विशिष्ट गुणधर्माद्वारे ओळखले जातात. म्हणजे त्याच्या प्रॉपर्टीज विचारलेले आहेत. त्यांनी ते पण सांगितले की किती गुणधर्म, 3 गुणधर्म. म्हणजे मित्रांनो इथे आपल्याला ऑप्शन 4 आहेत बरोबर. 4 पैकी आपल्याला 3 ऑप्शन बरोबर ओळखायचे आहेत. मग फर्स्ट पहा बरं, वाटल्यास आपण इंग्लिश मध्ये पाहूयात. काय विचारले पहा, व्हायरस आर आयडेंटिफाय ऑन द बेसिस ऑफ विच ऑफ द फॉलोइंग 3 कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स. तो आपल्याला किती कॅरेक्टरिस्टिक ओळखायच्या आहेत, 3. कुणाच्या ओळखायच्या आहेत, व्हायरलच्या. मग मित्रांनो जर व्हायरलच्या ओळखायच्या असेल तर पहिला ऑप्शन पहा बरं, काय म्हटलंय, मच स्मॉलर इन साईज दॅन व्हायरसेस. म्हणजेच काय, व्हायरसेस पेक्षा हे व्हायरस कसे आहेत, लहान आहेत. सो हे स्टेटमेंट मित्रांनो बरोबर आहे. लक्षात घ्या काय म्हणतोय मी, त्यांनी काय म्हटलंय, व्हायरस हे व्हायरस पेक्षा पण लहान आहेत. वाटलं मराठीत पाहून घ्या. सो हे स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं सेकंड मध्ये काय म्हटलंय पहा, कन्सिस्ट ऑफ सर्क्युलर RNA मॉलिक्युल. येस मित्रांनो बरोबर आहे. व्हायरस मध्ये RNA हा सर्क्युलर फॉर्म मध्ये प्रेझेंट असतो. सो हा पण आपला बरोबर आहे. 3 मध्ये काय म्हटलंय पहा, RNA मॉलिक्युल्स कव्हर बाय प्रोटीन कोट. आता लक्षात घ्या मित्रांनो, सुरुवातीचा जर तुम्ही स्टेटमेंट पाहिलं तर त्यांनी काय म्हटलंय, मच स्मॉलर.
जर ते स्मॉलर असतील तर त्यांना प्रोटीनचं कोटिंग असेल का रे? अजिबात नाही. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. जर ते मोठे असते तर त्यांना कव्हरिंग असतं. ते पण कव्हरिंग कुणाचं असतं? प्रोटीनचं. परंतु ते खूप लहान आहेत. ते व्हायरस पेक्षाही लहान आहेत. इव्हन ते इन्फेक्शन क्रिएट करतात. जर ते इन्फेक्शन क्रिएट करत असेल तर ते खूप लहान असतील तर त्यांना प्रोटीनचं कव्हरिंग असणार आहे का? नाही. म्हणजे हा ऑप्शन इथे आपला चुकतोय मित्रांनो. म्हणजे कोणता ऑप्शन सी? आता डी कडे या. डी मध्ये काय म्हटलंय पहा, इन्फेक्ट द प्लांट सेल. सो ते प्लांट सेलवरती काय क्रिएट करतात? इन्फेक्शन क्रिएट करतात. हे आपलं काय आहे मित्रांनो? बरोबर आहे. सो आपल्याकडे लक्षात घ्या बरोबर कोणकोणते आहे? ए, बी, डी हे आपलं उत्तर आहे. सी आपलं काय आहे? चुकीचं आहे. मग आता एबीडी कुठे आहे शोधा. पहिलाच ऑप्शन मित्रांनो एबीडी आहे. तर आपला आन्सर काय असेल? ऑप्शन नंबर 1 असेल. तर जिथे सी असेल ते आपलं उत्तर नसेल. इथे सी आहे आन्सर नाही. इथे सी आहे आन्सर नाही. इथे पण सी आहे आन्सर नाही. सो ऑप्शन नंबर 1 हे आपलं काय आहे? आन्सर आहे. याही प्रश्न सोडवण्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हायरस, व्हायरॉइड, मायक्रो ऑर्गॅनिझम याचा स्टडी आपल्याला प्रॉपर असायला हवा. ते पुढचा प्रश्न पहा काय विचारले. खालीलपैकी कोणते पदार्थ हे मातीचे घटक आहेत? आता मित्रांनो यासाठी आपल्या सगळ्यांना माती काय आहे हे माहित असायला हवं किंवा माती कशापासून बनलेली आहे हे पण माहित असायला हवं. तर लक्षात घ्या मित्रांनो मातीमध्ये काय काय असतं. सगळ्यात पहिल्यांदा मातीमध्ये खनिज असतात बरोबर. माती कशापासून बनलेली मित्रांनो. सगळ्यात पूर्वी आपले खडक होते. त्या खडकांची झीज होत गेली आणि त्या झीज पासून काय तयार झाली? माती तयार झाली. म्हणजे खडकांमध्ये सॉरी आपल्या मातीमध्ये काय असणार? खनिज असणार. त्याचबरोबर मातीमध्ये सेंद्रिय पदार्थ असतात. लक्षात घ्या. सेंद्रिय म्हणजे ऑर्गॅनिक मॅटर असतात आणि त्याचबरोबर आपल्या मातीमध्ये हवा पण आहे, पाणी पण आहे. मग लक्षात घ्या माती ही आपल्याला 3 घटकांपासून बनलेली दिसते. मग मातीमध्ये 3 घटक कोणते मित्रांनो? तर लक्षात घ्या. पहिला घटक कोणता आहे? खनिजे. लक्षात घ्या कोणता आहे? खनिजे. कसे ते सांगितलं मी तुम्हाला. तर पूर्वी खडक होते. या खडकाची झीज होत गेली आणि त्या झिजीपासून काय तयार झालं? तर माती तयार झाली. तर त्यामध्ये काय असणार? खनिजे असणार. सेकंड काय लक्षात ठेवायचं? की यांच्यामध्ये काय असतात? ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे सेंद्रिय पदार्थ असतात. लक्षात घ्या. कोणते पदार्थ असतात? सेंद्रिय पदार्थ असतात. आणि 3 नंबरला काय आहे मित्रांनो लक्षात ठेवा. यांच्याकडे काय असतं? पाणी आणि हवा. पाणी आणि हवा हे झाले मातीतील प्रॉपर घटक. आता प्रश्नामध्ये काय विचारले पहा. खालीलपैकी कोणते पदार्थ हे मातीचे घटक आहेत? तर सिंपल आहे मित्रांनो. फर्स्ट ऑप्शन काय आहे? दगड, गोटे आणि वाळू. लक्षात घ्या यांच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं मित्रांनो? खनिजे पाहायला मिळतात. जर त्यांच्यामध्ये खनिजे पाहायला मिळत असतील याचा अर्थ हे झालं द पार्ट ऑफ मिनरल्स म्हणजे कोणाचा पार्ट झाला? खनिजांचा पार्ट. सो हे आपला आन्सर आहे. पुन्हा बी मध्ये काय म्हटले पहा. बारीक माती आणि कुजलेले पदार्थ. आता सिंपल आहे मित्रांनो. जे काही प्लांटचं वेस्ट पार्ट आहे किंवा जे काही अॅनिमल वेस्ट आहे किंवा समजा एखादा डेड अॅनिमल आहे किंवा डेड प्लांट आहे हे सगळे काय झाले आपल्याकडे कुजलेले पदार्थ झाले. मग हे कुजलेले पदार्थ सगळे कशामध्ये असतात? मातीमध्ये. म्हणजे ते कोणता प्रकार झाला? ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे सेंद्रिय पदार्थाचा. म्हणजे लक्षात घ्या पहिला ऑप्शन कोणाचा आहे? खनिजाबद्दल. दुसरा ऑप्शन कोणाबद्दल आहे? सेंद्रिय पदार्थ. म्हणजे हे पण आपलं उत्तर आहे. देन सी मध्ये काय म्हटले? रासायनिक पदार्थ. आता रासायनिक म्हणजे मित्रांनो केमिकल बरोबर आणि इथे आपण काय म्हटलंय? सेंद्रिय. तो याचा त्याचा काही संबंध नाही. आणि शेवटी म्हटले रंगद्रव्य म्हणजेच त्यांनी म्हटले कलर सबस्टन्सेस यास किंवा ते आपण डाईज म्हणतो. सो डाईज कुठे वापरतो मित्रांनो आपण? केमिकल फॅक्टरीमध्ये वापरतो किंवा केमिकल लॅबोरेटरीमध्ये वापरतो. मग लक्षात घ्या जर तुम्ही फक्त इथं रंगद्रव्य म्हटलं आणि जर तुम्ही इंग्लिश ऑप्शन पाहिला तर इथे यांनी प्रॉपर मेन्शन केले डाईज बरोबर. सो डाईज हे काय आहेत? वन ऑफ द केमिकल कलर आहेत की जे केमिकल लॅबोरेटरीमध्ये वापरतात किंवा केमिकल इंडस्ट्रीमध्ये वापरतात. सो या दोघांचाही इथे काही संबंध नाही. म्हणजे ह्या दोघांचाही इथे काही संबंध नाही. तो संबंध फक्त कुणाचा आहे? ऑप्शन ए आणि ऑप्शन बी चा. व ऑप्शन ए आणि बी कुठे आहे ते शोधायचं. येस ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. सो आपल्या या क्वेश्चनचा आन्सर काय असेल मित्रांनो? ऑप्शन नंबर 2 असेल. मग समजून घ्या यासाठी मातीमध्ये काय असतं ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. तो काय आहे मातीमध्ये? खनिजे आहे, सेंद्रिय पदार्थ आहे आणि जे मातीमध्ये असणारे जे काही कॅपिलरी ऍक्शन होते ती कशामुळे होते? पाणी आणि हवेमुळे होते. सो या प्रश्नाचं उत्तर काय असेल? फक्त ए आणि बी म्हणजे ऑप्शन नंबर 2. एकदम सोपा आहे. हा पण मित्रांनो कन्सेप्ट बेस वरतीच क्वेश्चन आहे. सगळ्या क्वेश्चन जेवढे काही सायन्सचे आहेत तुम्ही 24चा पेपर पहा, 23चा पहा, 22चा पहा, 21चा पहा, 20चा पहा. पाचही क्वेश्चन पेपरमध्ये किंवा यापूर्वीचे सगळे क्वेश्चन पेपर पहा. तुम्हाला कन्सेप्ट मित्रांनो गरजेचीच आहे. विदाऊट कन्सेप्ट तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचूच शकत नाही. देन पुढचा क्वेश्चन पहा काय आहे? एकदम सोपा आहे. एकदम सोपा. त्यांनी आपला क्रम विचारलेला आहे. आता लक्षात घ्या. हा क्रम मित्रांनो पाहूनच कळतो कुणाचा क्रम आहे रे? किंगडमचा क्लासिफिकेशनचा क्रम आहे. मग ज्यावेळेस आपण सजीवांचं क्लासिफिकेशन करतो कोणत्या बेसिसवरती करतो रे? सगळ्यात पहिल्यांदा आपण बनवतो किंगडम. लक्षात घ्या. काय बनवतो? किंगडम. किंगडमचा आपण नंतर काय करतो रे मित्रांनो? फायलम करतो. बरोबर. किंगडम पासून फायलम. पुन्हा फायलमचा आपण सब डिव्हिजन कशामध्ये करतो मित्रांनो? क्लासमध्ये करतो. लक्षात घ्या. क्लासमध्ये. पुन्हा त्या क्लासचं सब डिव्हिजन कशामध्ये करतो आपण? ऑर्डरमध्ये करतो. पुन्हा त्या ऑर्डरचं सब डिव्हिजन कशामध्ये करतो मित्रांनो आपण? फॅमिलीमध्ये करतो. पुन्हा त्या फॅमिलीचं सब डिव्हिजन कशामध्ये करतो मित्रांनो? जीनसमध्ये करतो आणि फायनली आपलं काय राहतं शिल्लक? स्पेसिस शिल्लक राहतो.
हा झाला आपला क्रम आणि हा क्रम तुम्हाला इथे शोधायचा आहे. मग लक्षात घ्या. पहिलं काय किंगडम, नंतर काय फायलम, नंतर काय क्लास, नंतर काय ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पेसिस. पुढे दिसतोय पहा. वाटलं तर इंग्लिशमध्ये पहा. सुरुवात स्पेसिसने झाली सोडून द्या. तिथे सुरुवात जीनसने झाली सोडून द्या. ह्या ऑप्शन नंबर 2 आणि 4 ची सुरुवात कशी झाली किंगडमने. मग किंगडम आला, किंगडम नंतर फायलम, येस इथे जीनस म्हटलंय सोडून द्या. सो आपला आन्सर काय असेल ऑप्शन नंबर 4. मग लक्षात घ्या एकदम सोपा आहे. प्राणी वर्गीकरण असेल म्हणजे अॅनिमल क्लासिफिकेशन असेल किंवा वनस्पती वर्गीकरण असेल म्हणजे प्लांट क्लासिफिकेशन असेल, कोणत्याही क्लासिफिकेशनसाठी आपल्याला हा क्रम महत्त्वाचा असतो. मित्रांनो हाही प्रश्न रिपीट झालेला आहे. यापूर्वी सुद्धा आयोगाने हा प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे यालाही लाईटली घेऊ नका. लक्षात घ्या. आता इथे ऑप्शन 1, 2, 3 समजून सांगण्याची काही गरज नाही. कारण त्यांनी फक्त क्रम चुकवलेला आहे. सो इथे आपला जो योग्य क्रम आहे तेवढाच आपल्याला महत्त्वाचा आहे. सो आपला हा काय आहे योग्य क्रम आहे म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे आपलं काय आहे आन्सर आहे. आता पुढे पहा. पुढे काय म्हटले पहा. परिसंस्था ही निसर्गाच्या स्वयंनियामक व स्वयंशाश्वत संरचनात्मक व कार्यात्मक संच आहे. जेथे जैविक व अजैविक घटक म्हणजे बायोटिक अँड अबायोटिक पार्टिकल किंवा अबायोटिक मटेरियल एकमेकांमध्ये गुंतलेले असतात की ज्यामध्ये खालील क्रिया करतात. मग आता मित्रांनो आपल्याला माहित आहे. मी प्रश्न तुम्हाला इथे समजून सांगतो मग आपण इकडे जाऊयात. आपण मित्रांनो एक निसर्गाचा एक भाग आहोत बरोबर. म्हणजे आपण जिथे राहतो ते एक वन ऑफ द एन्व्हायरमेंट आहे. की या एन्व्हायरमेंटमध्ये एन्व्हायरमेंट मीन्स इथे बायोडायव्हर्सिटी ही एक जैवविविधता आहे. मग इथे काही घटक हे जैविक आहेत, काही घटक हे अजैविक आहेत. म्हणजे बायोटिक आणि अबायोटिक पार्टिकल आहेत. जर बायोटिक आणि अबायोटिक असेल तर बायोटिक आणि अबायोटिक मध्ये रिलेशन आहे मित्रांनो. सिंपल आहे. समजा मी जिवंत आहे म्हणजे मी काय झालो रे वन ऑफ द बायोटिक. बरोबर वन ऑफ द बायोटिक म्हणजे मी जिवंत आहे परंतु मी ऑक्सिजन घेतोय. ऑक्सिजन काय आहे मित्रांनो अबायोटिक आहे. म्हणजेच काय झालं रे माझं रिलेशन कुणाशी झालं ऑक्सिजन सोबत. म्हणजेच रिलेशन बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक इथे आपल्याला पाहायला भेटलं. मग जर अबायोटिक आणि बायोटिकचं रिलेशन असेल तर त्यातल्या आपल्याला ह्या कोणत्या क्रिया तिथे पाहायला भेटतात. सो पहिली क्रिया काय आहे उत्पादकता की ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो प्रोडक्टिव्हिटी. यस मित्रांनो प्रोडक्टिव्हिटी आपल्या बॉडीमध्ये होते. समजा मी काहीतरी खाल्लं म्हणजे बॉडीमध्ये काहीतरी पार्ट गेला बरोबर. तिथून मला एनर्जी प्रोड्यूस करायची आहे म्हणजे एनर्जी काय झाली मित्रांनो प्रोडक्टिव्हिटी. त्यासाठी मला काय घ्यावं लागेल ऑक्सिजन. म्हणजे रिलेशन कुणामध्ये झालं बायोटिक आणि अबायोटिक बद्दल. सो प्रोडक्टिव्हिटी बरोबर आहे. सेकंड काय म्हटलं कुजणे की ज्याला आपण काय म्हणतो मित्रांनो डिकम्पोजिशन. आपल्याला माहित आहे की डिकम्पोजिशन करणारे काही सूक्ष्म जीव असतात की ते मेलेले अॅनिमल किंवा मेलेल्या प्राणीला कुजवतात. मग त्यासाठी पण मित्रांनो काय झालं बायोटिक आणि अबायोटिक यांच्यात रिलेशनशिप झालं. सो ते पण आपलं बरोबर आहे. ती म्हटले पोषण चक्र. मी आताच म्हटलं की एखादा मेलेला अॅनिमल आहे, डेथ अॅनिमल आहे. तिथे काही मायक्रोब्स आले म्हणजे सूक्ष्मजीव आले. त्यांनी त्याला कुजवलं. तर त्या सूक्ष्मजीवांना काय भेटलं मित्रांनो? त्यांचं न्यूट्रिशन भेटलं. म्हणजे आपल्याला न्यूट्रिएंट सायकल सुद्धा इथे पाहायला भेटते. म्हणजे ऑप्शन सी सुद्धा काय आहे बरोबर आहे. जर तिथे त्यांना न्यूट्रिएंट सायकल भेटत असेल याचा अर्थ तिथे एनर्जी काय झाली मित्रांनो ट्रान्सफर झाली म्हणजे एनर्जी फ्लो झाला म्हणजे तोही ऑप्शन कसा आहे बरोबर. तर चारही ऑप्शन बरोबर आहेत म्हणून आपला आन्सर काय असायला हवं ऑप्शन नंबर 3. मग लक्षात घ्या एकदम सोपा क्वेश्चन होता. हा आपल्या पर्यावरणाचा जरी तुमचा अभ्यास चांगला असेल मित्रांनो तरी तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. सो ह्या प्रश्नामध्ये बायोटिक आणि अबायोटिक मध्ये म्हणजे यांच्यामध्ये जे काही संबंध आहेत किंवा जे काही रिलेशन आहेत तिथे आपल्याला ह्या चारही गोष्टी पाहायला मिळतात. ते पुढचा प्रश्न पहा काय आहे. पिट्टरी ग्रंथी पिट्टरी ग्रंथी या अंतःस्रावी ग्रंथी असून मेंदूमधील हायपोथॅलॅमस मध्ये असते. ती अनेक संप्रेरक स्रवते म्हणजे तयार करते. आता लक्षात घ्या मित्रांनो तुमचा ग्रंथींचा अभ्यास चांगला असेल. ग्रंथी म्हणजे ग्लॅन्ड बरोबर. मग आपल्या बॉडीमध्ये ग्रंथी दोन प्रकारामध्ये आहेत. काही एंडोक्राइन आहेत, काही एक्झोक्राइन आहेत. आता जी पिट्टरी ग्लॅन्ड आहेत किंवा पिट्टरी जी ग्रंथी आहे ती आपल्या बॉडीमधली एंडोक्राइन आहे. परंतु हिला जे कंट्रोल आहे ते कंट्रोल कुणाचं असतं हायपोथॅलॅमसचं. मग लक्षात घ्या त्यांनी असं विचारलेलं आहे की यातले जे स्टेटमेंट आहेत ते कोण पिट्युटरी ग्लॅंडच्या रिगार्डिंग करेक्ट की इनकरेक्ट ते आपल्याला ओळखायचे आहेत. इथे दिलेलं आहे पहा बरोबर की चुकीचं. मग आता आपण हे ऑप्शन इंग्लिशमध्ये पाहूयात किंवा मराठीमध्ये पण पाहूयात. तुम्हाला वाटतं इंग्लिश हे सोपं जाईल. मग काय म्हटले पहा इट इज कॉल्ड एज मास्टर एंडोक्राइन ग्लॅंड. मी तुम्हाला आताच म्हटलं ही कशी आहे एंडोक्राइन आहे. परंतु ही ग्रंथी आपल्या शरीरामध्ये जेवढ्या बाकीच्या ग्रंथी आहे त्यांच्यावरती सुद्धा नियंत्रण ठेवते. सो इट इज कॉल्ड एज मास्टर ग्लॅंड. म्हणजे पहिलं वाक्य कसं आहे मित्रांनो बरोबर आहे. सेकंड मध्ये काय म्हटलंय पहा इट्स अँटेरियर पार्ट इज न्यूरोफिलस की ज्याचा जो काय न्यूरो हायपोफिसिस जो अँटेरियर पोर्शन आहे त्याला आपण काय म्हणतो न्यूरो हायपोफायसिस आणि जो पोस्टेरियर भाग आहे त्याला आपण काय म्हणतो ऍडिनो हायपोफिसिस असं त्यांनी काय म्हटलं ऑप्शन नंबर 2 मध्ये म्हणजे बी ऑप्शन मध्ये म्हटलंय. परंतु मित्रांनो असं नसतं. त्यांचा जो अँटेरियर पोर्शन आहे त्याला म्हणतो आपण ऍडिनो हायपोफिसिस आणि जो त्यांचा पोस्टेरियर भाग आहे म्हणजे जी मागची बाजू आहे त्याला आपण काय म्हणतो न्यूरो हायपोफिसिस. म्हणजे यांनी हा ऑप्शन काय केला उलटा केलेला आहे. म्हणजे बी आपला काय झाला रॉंग झाला. सी मध्ये काय म्हटले पहा ऑक्सिटोसिन अँड वॅसोप्रेसिन आर सेक्रेटेड बाय पोस्टेरियर पिट्युटरी म्हणजे पोस्टेरियर म्हणजे मागची बाजू म्हणजे कोणता न्यूरो हायपोफिसिस. तर न्यूरो हायपोफिसिस काय तयार करतात दोन हार्मोन तयार करतात की ज्यांचं नाव काय आहे ऑक्सिटोसिन आणि
वेसोप्रेसिन. सो मित्रांनो ते आपलं बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. देन टी मध्ये काय म्हटले पहा, एसटीएच, टीएसएच, देन एसीटीएच. मात्र लक्षात घ्या एसटीएच म्हणजे काय, देन आपल्याकडे जे काही हे आहेत स्टिम्युलेटिंग थायरॉइड हार्मोन आहे त्यांना आपण एसटीएच म्हणतो. टीएसएच म्हणजे काय मित्रांनो, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन आहे. सॉरी, टीएसएच म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, एसटीएच आपल्याकडे हार्मोन आहे. एसीटीएच म्हणजे काय, जे काही आपल्याकडे ॲडॅनिल थायरॉइड हार्मोनची जे काही रिलेटिंग हार्मोन आहे त्यांना आपण काय म्हणतो, एसीटीएच. मग लक्षात घ्या एसीटीएच हे आपल्या ॲडॅनिल ग्लॅंडच्या रिलेटेड आहे. देन टीसीएच हे आपल्या थायरॉइड ग्लॅंडच्या रिलेटेड आहे. आणि एसटीएच, टीएसएच, एसीटीएच हे सगळे आपले कोण तयार करतात, तर आपल्याकडे असं आहे ॲडिनो हायपोफिसिस, की ज्याला आपण मित्रांनो काय म्हणतो, अँटेरियर. लक्षात घ्या हे दोन हार्मोन ऑप्शन नंबर सी कोण तयार करतात, आपल्या पिट्युटरी ग्लॅंडची मागची बाजू म्हणजे पोस्टेरियर ग्लॅंड. आणि जे आपले एसटीएच, टीएसएच, एसीटीएच हे कोण तयार करतात, त्यांची पुढची बाजू म्हणजे कोणता, ॲडिनो हायपोफिसिस. मग लक्षात घ्या समजा ही एक ग्रंथी आहे, लक्षात घ्या ग्रंथीची जी पुढची बाजू आहे तिला आपण काय म्हणणार मित्रांनो, पुढच्या बाजूला काय म्हणणार आपण, आपल्याकडे असणाऱ्या अँटेरियर साइड बरोबर. आणि जी मागील बाजू आहे तिला आपण काय म्हणणार, मागील बाजूच काय म्हणणार, पोस्टेरियर साइड. अँटेरियर साइड म्हणजे तुम्हाला दिसते ती अँटेरियर साइड, आणि जी मागची बाजू आहे ती पोस्टेरियर साइड. मग लक्षात घ्या पुढची बाजू काय तयार करते आपल्याकडे, एसटीएच, टीसीएच आणि एसीटीएच, की त्याला आपण म्हणतो ॲडिनो हायपोफिसिस. जी मागची बाजू आहे तिला आपण न्यूरो हायपोफिसिस म्हणतो, किंवा आपण त्याला काय म्हणतो, आपल्याकडे असणारे पोस्टेरियर, की ते काय तयार करतात, ऑक्सिटोसिन आणि वेसोप्रोसिन. सो ऑप्शन सी आणि ऑप्शन डी कसा आहे बरोबर, फक्त ऑप्शन बी कसा आहे चुकीचा. मग ऑप्शन बी नाही असं आपलं उत्तर शोधा. मग आपलं उत्तर काय पाहिजे, ACDS ऑप्शन नंबर 1 मध्येच आहे. सो हे आपलं काय असेल मित्रांनो, आन्सर असेल. आता पुढचा प्रश्न पहा काय आहे, यासाठी मित्रांनो ग्रंथीचा अभ्यास चांगला असणं गरजेचं आहे. आता पुढे काय म्हटलंय पहा, झाडांच्या श्वासोच्छवासासाठी म्हणजे रेस्पिरेशनसाठी क्रेबच्या चक्रादरम्यान खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेद्वारे फ्युमेरिक ऍसिडचे रूपांतर मॅलिक ऍसिडमध्ये होते. मित्रांनो यासाठी तुम्हाला क्रेब सायकल असणं माहित, क्रेब सायकल पार्ट असणं माहित, क्रेब सायकल पार्ट असायलाच हवी. मला लक्षात घ्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय, ड्युरिंग क्रेब सायकल इन रेस्पिरेशन द फ्युमेरिक ऍसिड गेट्स कन्व्हर्टेड टू द मॅलिक ऍसिड. म्हणजेच जे फ्युमेरिक ऍसिड आहे याचं कन्व्हर्जन मॅलिक ऍसिड मध्ये होण्यासाठी कोणती स्टेज रिस्पॉन्सिबल असते. ऑप्शन 1 मध्ये काय म्हटलंय, डिकार्बोक्सिलेशन. ऑप्शन 2 मध्ये काय म्हटलंय, डिहायड्रोजनेशन. ऑप्शन नंबर 3 मध्ये काय म्हटलंय, डिहायड्रेशन. आणि ऑप्शन 4 मध्ये काय म्हटलंय, हायड्रेशन. मित्रांनो यासाठी सायकल पाहावी लागेल. सो आता आपण सायकल पाहूयात म्हणजे आपली कन्सेप्ट क्लिअर होईल. मग लक्षात घ्या कन्सेप्ट मध्ये त्यांनी काय म्हटलंय प्रश्नामध्ये, कुणाचं कन्व्हर्जन करायचं आपल्याला, फ्युमॅरिक ऍसिडचं कन्व्हर्जन मॅलिक ऍसिड मध्ये. मग लक्षात घ्या मित्रांनो, आता इथे फ्युमॅरिक ऍसिड कुठे आहे शोधा बरं. यस इथे फ्युमॅरिक ऍसिड आहे. फ्युमॅरिक ऍसिडला फ्युमॅरेट म्हणतात. आता इथे फ्युमॅरेट आहे, फ्युमॅरेट म्हणजेच फ्युमॅरिक ऍसिड. आता याचं कन्व्हर्जन मित्रांनो कशामध्ये होते, मॅलेट मध्ये म्हणजेच मॅलिक ऍसिड मध्ये. मग फ्युमॅरेटचं कन्व्हर्जन मॅलिक ऍसिड मध्ये होण्यासाठी आपण काय केलं, हायड्रेशन. मग आपल्या उत्तरामध्ये आपल्याला काय शोधावं लागेल, हायड्रेशन. सो या प्रश्नाचं उत्तर काय असेल, हायड्रेशन. मग लक्षात घ्या प्रश्नापर्यंत आपण लगेच पोहोचलो, परंतु त्यासाठी मित्रांनो आपल्याला एवढी सायकल माहीत असायला हवी. मग लक्षात घ्या त्यांनी सिंपल विचारलं, फ्युमॅरेटचं कन्व्हर्जन मॅलेट मध्ये म्हणजे फ्युमॅरिक ऍसिडचं कन्व्हर्जन मॅलिक ऍसिड मध्ये कशा थ्रू, हायड्रेशन. मग उद्या भविष्यात आपल्याला आयोग असंही विचारू शकतं, समजा इथे आपला कोण आहे, सिस ॲक्वोनायट्रेट. मग सिस ॲक्वोनायट्रेटचं कन्व्हर्जन आयसोसायट्रेट मध्ये कुणामार्फत, तर आपलं उत्तर काय असणार, हायड्रेशन. किंवा असंही विचारू शकतं की ऑक्झॅलोसक्सिनिक ऍसिडचं कन्व्हर्जन अल्फा किटोग्लुटरेट म्हणजे इथे याचं कन्व्हर्जन याच्यामध्ये, तर आपलं उत्तर काय असायला हवं, ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन. लक्षात घ्या इथे आपलं उत्तर काय असायला हवं, ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन. मग अशा प्रकारे आयोग प्रश्न विचारतं. मग इथे आपल्याला आयोगाने एक प्रश्न विचारलाय, बाकीचे प्रश्न आपण स्वतःहून तयार करायचे. त्यासाठी मित्रांनो ही सायकल आपल्याला यायला हवी. लक्षात घ्या क्रेब सायकल असेल, केल्विन सायकल असेल, ग्लायकोलिसिस सायकल असेल, C4 पाथवे असेल म्हणजे क्रान्स अॅनाटॉमी असेल, किंवा आपल्याकडे लाईट रिएक्शन, डार्क रिएक्शन असेल, हे मित्रांनो सगळं आपल्याला यायलाच हवं. याच्यावरती प्रश्न आयोग विचारतं, याच्यावरती प्रश्न फ्रेम होतात. त्यासाठी आपल्याला ह्या सर्व सायकल माहित असणं गरजेचं आहे. आता पुढचा क्वेश्चन पहा काय आहे, हिऱ्यामध्ये कार्बनचा एक अणू हा कार्बनच्या इतर अणूंना डॅश डॅश रचनेत घेरलेला असतो. मित्रांनो क्वेश्चन खूप वेळा रिपीट झाला, एकदम सोपा आहे. लक्षात घ्या डायमंड एकदम स्ट्रॉंग असतो, हिरा एकदम मजबूत असतो. त्याचा वापर आपण काही असं शार्प कटिंग साठी सुद्धा करतो. फॉर एक्झाम्पल आपल्याला काच कापायची आहे म्हणजे ग्लास कटिंग करायचा आहे, आपण हिऱ्याचा वापर करतो. मग लक्षात घ्या यासाठी जो हिरा आहे तो टेट्राहेड्रली कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतो. लक्षात घ्या टेट्राहेड्रली कोव्हॅलंट बॉन्ड, आणि हा कोव्हॅलंट बॉन्ड कुणाच्या बिटवीन असतो, तर कार्बन मॉलिक्युलच्या. मग कार्बन मॉलिक्युल मध्ये जे काही बॉन्ड आहे तो कसा असतो, टेट्राहेड्रली, परंतु कुणाचा असतो, कोव्हॅलंटचा. सो आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय असेल, टेट्राहेड्रली. कुठे आहे टेट्राहेड्रली, यस ऑप्शन नंबर 2 मध्ये. सो हा प्रश्न एकदम सोपा आहे, याला तुम्ही जनरल अवेअरनेसच्या बेसवरती सोडवू शकता किंवा कन्सेप्टच्या बेसवरती सोडवू शकता. आता पुढचा प्रश्न पहा काय आहे, ट्रिटियमचा अणुअंक. मित्रांनो आतापर्यंत जेवढे पीवायक्यू पाहिले त्यातला एकच पीवायक्यू आपल्याला वन लाईनर भेटलाय, बाकी सर्व पीवायक्यू कसे होते, मल्टी लाईनर. मग लक्षात घ्या
इथे काय विचारलंय, ट्रिटियमचा अणुअंक म्हणजे ऍटॉमिक नंबर काय असतो, तर किती असतो, 1 असतो. एकदम सोपा क्वेश्चन आहे, फॅमिलियर आहे. असे क्वेश्चन चुकताच कामा नये मित्रांनो, एकदम सोपे आणि फॅमिलियर असतात. इथे आपले मार्क्स आउट ऑफच यायला हवे. तो ट्रिटियमचा अणुअंक म्हणजे ऍटॉमिक नंबर किती असतो, 0.1 म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे आपला आन्सर आहे. देन पुढे पहा, 0.1 नाही सॉरी 1 असतो. देन पुढे ऑप्शन नंबर 4. पुढे काय म्हटले पहा, पृथ्वीच्या वातावरणाच्या कोणत्या भागात वातावरणातील एकूण हवेच्या सुमारे 70% भाग असतो. आता मित्रांनो, हा प्रश्न तुम्ही दोन अँगलने सोडू शकता. याला तुम्ही जिओग्राफिकल अँगल पण देऊ शकता, याला तुम्ही पर्यावरणाचा अँगल पण देऊ शकता, ऍज वेल ऍज तुम्ही याला सायन्सचा अँगल पण देऊ शकता. मग लक्षात घ्या, समजा तुमचा पर्यावरणाचा अभ्यास चांगला आहे, समजा तुमचा जिओग्राफीचा अभ्यास चांगला आहे, समजा तुमचा सायन्सचा अभ्यास चांगला आहे, तिघांचाही अभ्यास चांगला असेल किंवा तिघांपैकी एकाचा जरी अभ्यास चांगला असेल तरी तुम्ही ह्या प्रश्नाला सोडवू शकता. मग आता आपल्याला माहित आहे मित्रांनो, की आपल्या आजूबाजूला आपण जे ऍटमॉस्फिअर मध्ये राहतो ते म्हणजे आपल्या एक वातावरणात राहतो. त्या वातावरणात काय आहे मित्रांनो, हवा आहे बरोबर, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे किंवा डिफरंट टाईपचे गॅसेस आहेत. म्हणजे डिफरंट टाईपचे गॅसेस आपल्या आजूबाजूला प्रेझेंट असतात, म्हणजे आपण इझिली जगू शकतो किंवा इझिली आपण सस्टेन होऊ शकतो. मग मित्रांनो, जर आपण इझिली सस्टेन होऊ शकतो याचा अर्थ आपल्याकडे ज्या लेअर आहेत त्या लेअर डिवाइड झालेल्या आहेत बरोबर. मग आपल्याकडे ट्रोपोस्फिअर आहे, स्ट्रॅटोस्फिअर आहे, त्यानंतर मेझोस्फिअर आहे, थर्मोस्फिअर आहे आणि थर्मोस्फिअरच्या वरती आपल्याला अजून एक लेअर पाहायला मिळते. मग मित्रांनो, जर आपण या सगळ्या लेअर पाहिल्या तर सगळ्या लेअर आपल्याकडे डिस्टन्स वरती प्रेझेंट आहेत बरोबर. मग आपण 12 किलोमीटर पर्यंत पाहिलं पृथ्वीपासून किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून, तर आपल्याला काय पाहायला मिळते, ट्रोपोस्फिअर, की ज्या लेअर मध्ये आपण राहतो किंवा सगळे सजीव राहतात आणि सगळ्या सजीवांना लागणारी हवा किंवा सगळ्या सजीवांना जे इसेन्शियल एअर आहे ते आपल्याला तिथे पाहायला मिळतात. म्हणजे आपल्या डोक्यापासून जी किंवा आपल्या पृथ्वीच्या सरफेस पासून जी 12 किलोमीटर पर्यंत रेंज आहे तिथे असणारे सर्व जे गॅसेस आहेत ते आपल्यासाठी इसेन्शियल असतात, आपल्यासाठी म्हणजे सर्व सजीवांसाठी इसेन्शियल असतात. अशा लेअरला म्हणतात मित्रांनो ट्रोपोस्फिअर. तर ट्रोपोस्फिअर मध्ये जवळपास आपल्याला 70% काय पाहायला मिळतं, हवेचा भाग पाहायला मिळतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय असेल, ट्रोपोस्फिअर. परंतु तरी तुम्हाला समजलं असेल तर ही एकदा डायग्राम पहा, लक्षात घ्या. की आपल्याकडे काय आहे मित्रांनो, पृथ्वीचा सरफेस एरिया आहे. या सरफेस एरियापासून 12 किलोमीटर पर्यंत कोण सापडतं आपल्याकडे, ट्रोपोस्फिअर. म्हणजे जवळपास इथे 70% आपल्याला एअर पाहायला मिळते. त्याच्यानंतर आपल्याला 12 किलोमीटर पासून तर 50 किलोमीटर पर्यंत कोण पाहायला मिळतं, स्ट्रॅटोस्फिअर, की जिथे आपल्याला ओझोनची लेअर पाहायला मिळते. म्हणजे जिथे सूर्याचे एकदम अतिनील किरण येतात ते अतिनील किरण ह्या ओझोन पासून मित्रांनो रिफ्लेक्ट होतात. लक्षात घ्या, आलेले किरणे रिफ्रॅक्ट नाही होत, ते काय होतात, रिफ्लेक्ट होतात, ते पुन्हा मागे वळून जातात. हे मागे वळून पाठवण्याचं काम कोण करतो, ओझोन. की ओझोन कोणत्या लेअर मध्ये आहे, स्ट्रॅटोस्फिअर मध्ये आहे. त्याच्यावरती 50 ते 80 किलोमीटर मध्ये कोण आहे आपल्याकडे, मेझोस्फिअर आहे. 80 ते 700 किलोमीटर मध्ये कोण आहे, थर्मोस्फिअर आहे. आणि 700 ते 10,000 मध्ये कोण आहे आपल्याकडे, एक्झोस्फिअर आहे. परंतु आपल्याला 70% हवा जी आपल्याला इसेन्शियल आहे ती कशामध्ये भेटते, ट्रोपोस्फिअर मध्ये. आणि तिची रेंज किती आहे मित्रांनो, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 12 किलोमीटर. तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल आपल्याकडे, ट्रोपोस्फिअर म्हणजे क्वेश्चन नंबर 4. लक्षात घ्या, तुम्ही याला वेगवेगळ्या अँगलने सोडू शकता. जिओग्राफिकल अँगलने घ्या, पर्यावरणाचे म्हणजे एन्व्हायरमेंटच्या अँगलने घ्या, किंवा याला तुम्ही सायन्सच्या अँगलने घ्या. उत्तरापर्यंत आपण शेवटी पोहोचतोच. वाटलं सर लेअर पण रेंज पण लक्षात ठेवा मित्रांनो. याची लेअर किती पाहिली आपण, 12 किलोमीटर. किंवा बेस्ट ही डायग्राम लक्षात ठेवा, ही डायग्राम पाठच करून टाका. या डायग्राम मध्ये सगळ्या लेअर त्या इन्क्लूड झालेल्या आहेत. 12 किलोमीटर, 12 ते 50, 50 ते 80, 80 ते 700, 700 ते 10,000 या आपल्या रेंजेस आहेत. आता पुढे पहा, एकदम सोपं आहे मित्रांनो. इथे पण आपला क्रम विचारलेला आहे. आता लक्षात घ्या, क्रम कुणाबद्दल आहे. डायरेक्टली आता आपण प्रश्नाकडे जाऊया आणि डायरेक्टली ऑप्शनकडे जाऊया. क्रम कुणाबद्दल विचारलाय पहा, आपल्याकडे लोन पेअर आहे बरोबर. लोन पेअरला मित्रांनो आपण एलपी ने दाखवतो. प्रश्नामध्ये एलपी दिलाय म्हणजे कोणता पेअर आहे, लोन पेअर. देन दुसरा कोणता आहे, बॉन्ड पेअर. तो बॉन्ड पेअरला आपण बीपी ने दाखवतो. लक्षात घ्या, इथे बीपी असेल. हे आपले सगळे बॉन्ड पेअर आहेत. देन पुढे काय म्हटलंय पहा, लोन पेअर आणि बॉन्ड पेअर. सो मित्रांनो इथे आपला 3 क्रम सांगायचा, लक्षात घ्या. पहिला आहे क्रम लोन पेअर मधला, दुसरा आहे बॉन्ड पेअर मधला, आणि तिसरा आहे लोन पेअर आणि बॉन्ड पेअर मध्ये. मग यांच्यामध्ये आपल्याला काय सांगायचं आहे, ग्रेटर दॅन आणि लेस दॅन. मग लक्षात घ्या, यासाठी बेस्ट ऑप्शन आपला कोणता आहे, ऑप्शन नंबर 2 आहे. एकदम सिंपल आहे, एकदम फॅमिलियर क्वेश्चन आहे. लोन पेअर बेस पेअर आणि लोन पेअर बेस पेअर यांच्यातलं रिलेशनशिप सांगायचं आहे. सो ते कसं असतं, आपल्या ऑप्शन नंबर 2 नुसार असतं. मग आपल्या ह्या क्वेश्चनचं उत्तर काय असेल, ऑप्शन नंबर 2 असेल. चला मित्रांनो पुढे चला. पुढे काय म्हटले पहा, थोडासा वास्ट क्वेश्चन आहे, सोपा आहे, खूप सोपा आहे. फक्त थोडासा ब्रॉड आहे, जास्त वेने आपल्याला त्याला जास्त अँगल द्यावे लागतील. मग लक्षात घ्या मित्रांनो, काय म्हणजे प्रश्नामध्ये, यामध्ये सगळ्यात जास्त रेणू असतात. म्हणजेच इंग्लिशमध्ये काय म्हटले पहा, द मॅक्झिमम नंबर ऑफ मॉलिक्युल्स आर प्रेझेंट इन. 4 ऑप्शन दिलेत.
या 4 ऑप्शनमध्ये त्यांनी काय म्हटलंय, सर्वात जास्त रेणू म्हणजे सर्वात जास्त मॉलिक्यूल कशामध्ये असतात. आता मित्रांनो लक्षात घ्या, आपण डायरेक्टली नाही सांगू शकत. आपल्याला प्रत्येक प्रश्न सोडवावाच लागतो आणि प्रत्येक प्रश्न सोडवल्यानंतर आपला आन्सर भेटेल. मग लक्षात घ्या, प्रत्येक प्रश्नाला कसं सोडवायचं. तर मित्रांनो, यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय काढावं लागतील? नंबर ऑफ मोल. लक्षात घ्या, काय काढावं लागतील? नंबर ऑफ मोल. वाय? बिकॉज इथे आपल्याला काय विचारलंय, द मॅक्झिमम नंबर ऑफ मॉलिक्युल्स कशामध्ये असतात, म्हणजेच आर प्रेझेंट इन. सो नंबर ऑफ मॉलिक्युल्स इथे आपल्याला काढावे लागतील. मग त्यासाठी नंबर ऑफ मोलचा एक फॉर्म्युला आहे मित्रांनो. काय आहे फॉर्म्युला? मास अपॉन मोलार मास. फॉर्म्युला पाठच ठेवा मित्रांनो. भरपूर वेळा मास आणि मोलार मास म्हणजे नंबर ऑफ मोल वरती प्रश्न आलेला आहे, कारण आपल्याला रेणूंची संख्या काढायची आहे. मग रेणूंची संख्या कोणाची काढायची आहे? पहिला आहे आयोडीन क्रिस्टलाइन. लक्षात घ्या, पहिला कोणता आहे आपल्याकडे? आयोडीन क्रिस्टलाइन. सो आयोडीन क्रिस्टलाइन काय दाखवतो आपण? I2 ने दाखवतो. देन आपल्याकडे काय आहे मित्रांनो? कार्बन डायऑक्साइड म्हणजे CO2. देन आहे हायड्रोजन गॅस म्हणजे H2. देन आहे वॉटर म्हणजे काय मित्रांनो? H2O. आता या सगळ्यांचं आपल्याला काय काढावं लागेल? नंबर ऑफ मोल. आणि सगळ्या नंबर ऑफ मोलचं आपल्याला कंपॅरिझन करावं लागेल. ज्यांच्याकडे नंबर ऑफ मोलची व्हॅल्यू जास्त असेल ते आपल्या प्रश्नाचं काय असेल? उत्तर असेल. मग कोणता फॉर्म्युला वापरायचा? नंबर ऑफ मोल इज इक्वल टू मास अपॉन मोलार मास. मग लक्षात घ्या, इथे आपण सगळे ऑप्शन सोडूयात. तर इथे पहिला ऑप्शन मित्रांनो कशाबद्दल आहे? 250 ग्रॅम ऑफ आयोडीन क्रिस्टल. बरोबर, म्हणजे इथे आपल्याला I2 बद्दल दिलेलं आहे. सो I2 म्हणजेच काय मित्रांनो? आयोडीन क्रिस्टल. आता इथे आपल्याला याचा मास दिलेला आहे. लक्षात घ्या, I2 चा मास दिलेला आहे मित्रांनो. किती आहे मास? 250 ग्रॅम. लक्षात घ्या, किती आहे? 250 ग्रॅम. परंतु आपल्याला मोलार मास माहित आहे का? नाही. मग आता आपण त्याचं मोलार मास काढूयात. लक्षात घ्या, मग त्याचं मोलार मास कसं काढायचं? तर ऑलरेडी फॉर्म्युला दिला I2. मग इथे आपण I2 म्हणूयात. बरोबर, मग आयता इथे आपल्याला आय ची व्हॅल्यू दिली मित्रांनो, किती आहे? 127. मग लक्षात घ्या, इथे 2 आहे, तर 2 ने आपण त्या आयच्या व्हॅल्यूला म्हणजे 127 ला मल्टिप्लाय करूयात. म्हणजे मित्रांनो आपल्याला किती व्हॅल्यू भेटणार आहे? 254. लक्षात घ्या, किती व्हॅल्यू भेटणार आहे? 254. सो 254 हे काय झालं आपल्याकडे? मोलार मास झालं. कुणाचं मोलार मास झालं? तर आयोडीन क्रिस्टलचं. प्लस त्याचं मास किती दिले मित्रांनो आपल्याला? त्याचं मास आहे 250 ग्रॅम. म्हणजेच आपण जर या फॉर्म्युलाचा वापर केला तर नंबर ऑफ मोल म्हणजे नंबर ऑफ मोल कुणाचे? तर नंबर ऑफ मोल आयोडीन क्रिस्टलचे किती आहेत आपल्याकडे? लक्षात घ्या, 250 डिवाइड बाय 254. मग जर मित्रांनो आपण जर याचं कॅल्क्युलेशन केलं, आता याचं कॅल्क्युलेशन खूप म्हणजे लेंदी आहे, मी तुम्हाला डायरेक्टली सांगतो ते किती येतं. जवळपास आपल्याकडे 984 0.984 हे आपल्याकडे याची जवळपास व्हॅल्यू भेटते. आता मी हे कॅल्क्युलेशन ऑलरेडी केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला हे डायरेक्टली सांगू शकतो. तर इथे करायचं म्हणलं खूप वेळ लागेल, हे तुम्ही नंतर करून घ्या. मग लक्षात घ्या, हे झालं आपल्याकडे नंबर ऑफ मोल्स म्हणजे मॉलिक्युल्स कुणाचे? आयोडीन क्रिस्टलचे. आता मित्रांनो आपण कुणाचे काढूयात? 22 ग्रॅम ऑफ कार्बन डायऑक्साइडचे काढूयात. सेम मेथडने जायचं. आता आपण शॉर्टकटने सोडूयात. आता एवढा वेळ द्यायचा नाही. लक्षात घ्या, मग आता आपण काय करणार आहे मित्रांनो? सेम तुम्हाला समजलं का कसं सोडवायचं? कारण आपल्याला काय विचारले? नंबर ऑफ मोल विचारले, म्हणजे मॉलिक्युल्स विचारलेत की सर्वात जास्त कुणामध्ये आहेत. फॉर्म्युला काय आहे? नंबर ऑफ मोल इज इक्वल टू मास अपॉन मोलार मास. मास आपल्याला दिलेला आहे, इथे आपले 250 दिले, इथे 22 दिले, इथे 45 दिले, इथे 10 दिले. आणि आपल्याला काय काढायचं? मोलार मास. मोलार मास आपण कशातनं काढणार? हे जे गिव्हन आहे ऑलरेडी इथे आपल्याला व्हॅल्यू दिलेल्या आहेत, याचा वापर करून आपण काय काढणार? मोलार मास काढणार. मग मित्रांनो लक्षात घ्या, आता मोलार मास कुणाचं काढायचं आहे? कार्बन डायऑक्साइडचं. मग आता हे 1 नंबर झाला. आता 2 नंबर कडे जाऊयात आपण. 2 नंबर मध्ये कार्बन डायऑक्साइड. बरोबर, मग इथे ऑलरेडी आपल्याला मास दिलेला आहे. किती मास दिले कार्बन डायऑक्साइडचं मित्रांनो आपल्याला? 22 ग्रॅम. लक्षात घ्या, किती दिले? 22 ग्रॅम. आता आपण त्याचा मोलार मास काढूयात. मग मोलार मास CO2 चं काढताना ऑलरेडी कार्बनची व्हॅल्यू किती दिली पहा? 12. बरोबर, 12 अधिक O किती दिलाय? 16. 16 गुणुले 2. बरोबर, कारण इथे O2 आहे. मग लक्षात घ्या, जर आपण हे कॅल्क्युलेशन केलं मित्रांनो, तर 12 16 दुने 32. 32 अधिक 12 किती होतात? 44. आणि आपण जर ह्या फॉर्म्युलामध्ये ही व्हॅल्यू ठेवली तर आपल्याला उत्तर काय यायला हवं? पहा बरं, नंबर ऑफ मॉलिक्युल कोणाचे? कार्बन डायऑक्साइडचे किती येतात? मास किती दिले आपल्याकडे? 22. देन खाली किती आहे? 44. जर आपण हे कॅल्क्युलेशन केलं तर किती येतं मित्रांनो? 0.5. लक्षात घ्या, इथे किती आलं होतं? जवळपास 0.9 आलं होतं. इथे किती आलं? 0.5 आलं. याला आपण कन्वर्ट करू शकतो 0.9 मध्ये. हे आपल्याकडे 0.5 म्हणजे मित्रांनो एक कळलं आपल्याला, पहिला आन्सर नाही. कारण आपल्याला 0.5 पण भेटलं. 0.5 सॉरी, पहिला आन्सर नाही आणि दुसरं पण आन्सर नाही. हे आपल्याला कधी कळतं? हे बाकीचे 2 सोडवल्यावरती. आपण सगळे सोडूयात, मग आपण जाऊयात. हे आता 2 नंबरची स्टेज झाली. आता मित्रांनो आपण 3 नंबरला जाऊयात. आता 3 नंबरला सेम 3 नंबर कोणाचा काढून घेतो आपण? 45 ग्रॅम ऑफ वॉटर. मग आता वॉटरचं आपलं काय दिलंय? हे मास दिले. लक्षात घ्या, हे वॉटरचं काय दिलंय? मास किती? 45 ग्रॅम. आता आपण याचा मोलर मास काढूयात. काय आहे आपल्याकडे? H2O. हायड्रोजनची व्हॅल्यू किती आहे? 1. मग इथं 1 म्हणा, देन 1 × 2 म्हणा, कारण हायड्रोजन 2 आहेत प्लस
प्लस मित्रांनो ऑक्सिजन किती दिलेलं आहे आपल्याकडे 16. 16 म्हणा किती आलं रे हे 18 आलं बरोबर. मग आता आपल्याला काय करायचं मित्रांनो त्या 45ने 18ला डिवाइड करायचं सॉरी 45ला किती डिवाइड करायचं 18 डिवाइड करायचं. ज्यावेळेस आपण 45ला 18 डिवाइड करतो मित्रांनो याच फॉर्म्युलाचं आपण व्हॅल्यू ठेवणार बरोबर. मग H2O चं आपण नंबर ऑफ मोल्स कसं काढणार मास आपण मोलार मास मास किती आहे 45 मोलार मास किती आलं 18 याचं व्हॅल्यू जवळपास किती येते मित्रांनो 2.5 येते. आता हे मी डायरेक्ट करतोय बरं का रे ऑलरेडी हे मी केलेलं आहे तुम्ही नंतर करून पहा किती आलं 2.5. कसं सोडवायचं समजलं का रे फक्त आपण हा फॉर्म्युला वापरतो आणि चारही ऑप्शन काढतो म्हणजे आपलं उत्तर समजेल. मग लक्षात घ्या इथे आपलं आन्सर किती आलं 0.9 0.5 म्हणजे मित्रांनो या दोघांपेक्षा हे जास्त आहे यांना कट करून टाका म्हणजे आपलं हे उत्तरच नाही. ऑप्शन नंबर 1 ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर नाही हे आपल्याला कळलं. ऑप्शन नंबर 3 पासून आता आपण ऑप्शन नंबर 4 कडे जाऊयात. ऑप्शन नंबर 4 आता इथे जागा आहे का नाही आपण नवीन पेज वरती जाऊयात. काय म्हटलं आपल्याकडे 10 ग्रॅम ऑफ हायड्रोजन. आता मित्रांनो लक्षात घ्या 10 ग्रॅम ऑफ हायड्रोजन म्हटलंय बरोबर. जर आपल्याकडे 10 ग्रॅम ऑफ हायड्रोजन असेल तर हा 10 ग्रॅम काय आहे मास आहे. लक्षात घ्या 10 ग्रॅम काय आहे मास आहे. आता आपण काय काढूयात मित्रांनो मोलार मास काढूयात कुणाचं हायड्रोजनचं. मग हायड्रोजनचं मोलार मास कसं काढायचं तर ऑलरेडी हायड्रोजनची व्हॅल्यू दिलेली आहे किती आहे 1 आहे. मग आता या व्हॅल्यूचा वापर करून इथे 2 into 1 म्हणूयात. 2 म्हणजे हे 2 मॉलिक्युल आणि 1 त्याचं काय आहे ऑलरेडी दिलेली व्हॅल्यू आहे. म्हणजे आपलं काय भेटलं मित्रांनो हे मोलार मास 2 भेटलं. मग नंबर ऑफ हायड्रोजनचे मोल काढायचे असतील तर आपण काय करणार नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू बोला काय फॉर्म्युला आहे मास अपॉन मोलार मास. मग आता मित्रांनो मास किती आहे आपल्याकडे 10 ग्रॅम आहे मोलार मास 2 आहे. आन्सर किती आलं 5 आलं. मग लक्षात घ्या आता आपल्याला 4 व्हॅल्यू भेटल्या मित्रांनो. सगळ्यात पहिली व्हॅल्यू कोणती भेटली आपल्याला 0.9 दुसरी कोणती भेटली 0.5 तिसरी कोणती भेटली 2.5 आणि चौथी आता किती भेटली 5. मग सगळ्यात मोठी व्हॅल्यू कोणती मित्रांनो याच्यातली तर 5 ही सगळ्यात मोठी व्हॅल्यू आहे. म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर काय असेल 10 ग्रॅम ऑफ हायड्रोजन गॅस. समजलं. सो 10 ग्रॅम ऑफ हायड्रोजन गॅस मध्ये सर्वात जास्त काय असतील आपल्याकडे रेणू असतील किंवा नंबर ऑफ मॉलिक्युल असतील. समजलं का प्रश्न खूप सोपा आहे फक्त लेंदी आहे. फक्त एकच फॉर्म्युला वापरायचा मित्रांनो कोणता नंबर ऑफ मोलचा इज इक्वल टू मास अपॉन मोलार मास. मग मास दिलेला आहे मोलार मास आपण काढायचं त्यासाठी आपण या ब्रॅकेटचा वापर करायचा आणि देन चारही जे उत्तर येतील त्यातली जी मोठी व्हॅल्यू असेल ते आपलं काय असेल उत्तर. चौघांमध्ये मोठी व्हॅल्यू 5 म्हणजे कुणाची आली 10 ग्रॅम ऑफ हायड्रोजन गॅस. सो याच्यामध्ये सगळ्यात जास्त रेणू किंवा सगळ्यात जास्त मॉलिक्युल याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सो प्रश्नाचं उत्तर काय असेल ऑप्शन नंबर 4 म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे आपलं काय आहे उत्तर आहे. देन मित्रांनो आता पुढे चला. आता आपण सगळ्यात लास्ट क्वेश्चन कडे जाऊयात. आता सगळ्यात शेवटच्या क्वेश्चन मध्ये पहा काय विचारलेलं आहे V2O7-4 मध्ये V ची ऑक्सिडीकरण स्थिती काय असते. मित्रांनो क्वेश्चन हा पण खूप सिंपल आहे फक्त याला पण आपल्याला एका फॉर्म्युलाने सोडवायचं आहे. आता लक्षात घ्या या प्रश्नाला कसं सोडवायचं तर आपण याला इंग्लिश मध्ये पण एकदा वाचूयात. द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ V इन V2O7-4 इज. लक्षात घ्या त्यांनी आपल्याला काय विचारलं मित्रांनो एक फॉर्म्युला दिलाय. कोणता फॉर्म्युला दिलाय V2O7-4 हे आपल्याला एक इक्वेशन दिलंय. या इक्वेशन मध्ये त्यांनी व्ही ची लक्षात घ्या ह्या व्ही ची काय विचारलेलं आहे मित्रांनो ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे ऑक्सिडीकरण स्थिती काय आहे ते विचारलंय. मग लक्षात घ्या जे विचारले तर आपण एक्स मानूयात. मग आता आपल्याला व्ही ची ऑक्सिडीकरण स्टेट माहित आहे का नाही. मग लक्षात घ्या समजा आपण ते मानूयात. लक्षात घ्या समजा व्ही च ऑक्सिडीकरण लक्षात घ्या व्ही च ऑक्सिडेशन काय म्हटलं आपण एक्स मानू. लक्षात घ्या किती मानलं आपण एक्स मानूयात. देन तिथून पुढे आपल्याकडे ओ आहे. मग ओ ची ऑक्सिडेशन लक्षात घ्या मित्रांनो ओ च ऑक्सिडेशन हे व्ही च आहे. ओ च ऑक्सिडेशन किती असतं रे -2 असतं. लक्षात घ्या ओ च किती असतं -2 यांचं आपण काय म्हटलं एक्स मानलं. मग आता आपलं इक्वेशन काय सांगतं मित्रांनो V2O7-4 हे -4 काय आहे हा ओव्हरऑल चार्जेस आहे. लक्षात घ्या याला आपण पॉईंट 1 म्हणूयात याला आपण पॉईंट 2 म्हणूयात याला आपण पॉईंट काय म्हटलं 1 म्हटलं याला पॉईंट 2 म्हटलं. आता पॉईंट 3 मध्ये आपल्याकडे जो ओव्हरऑल चार्जेस आहे मित्रांनो ओव्हरऑल म्हणजे सर्व चार्जेस लक्षात घ्या तो किती आहे ओव्हरऑल चार्जेस स्पेलिंग चुकले एक मिनिट थांबा OVER ओव्हरऑल चार्जेस किती आहे -4 आहेत. मग आता आपण याला इक्वेशन मध्ये कन्वर्ट करूयात. जर आपण याला इक्वेशन मध्ये कन्वर्ट केलं तर आपण हे फॉर्म्युला लिहूयात V2O7 देन -4. मग लक्षात घ्या मित्रांनो V चे किती मॉलिक्युल आहेत 2. सो आपण 2 नंतर V ला आपण काय कन्सिडर केलं मित्रांनो x बरोबर. V चं ऑक्सिडेशन किती मानलं आपण x. मग आपण असं लिहूयात देन प्लस मित्रांनो O आहे आपल्याकडे बरोबर म्हणजे आपल्याकडे O ची व्हॅल्यू आहे. आता लक्षात घ्या O च्या व्हॅल्यूला आपण काय करणार
तो ओ किती दिला आपल्याला 7, परंतु ओ इथे आपण काय म्हणलं मित्रांनो -2 लक्षात घ्या काय म्हणलंय -2 आणि आपल्याकडे इज इक्वल टू ओव्हरऑल चार्जेस किती आहे -4 म्हणजेच या या फॉर्म्युलाचं आपण काय बनवलं मित्रांनो इक्वेशन बनवलं लक्षात घ्या या फॉर्म्युलाचं आपण काय बनवलं इक्वेशन बनवलं मग आता याला आपण सॉल्व्ह करायचं काय झालं रे 2x हे काय झालं -14 आणि हे काय झालं -4 आता मित्रांनो काय करायचं 2x -14 तिकडे घेऊन जा -4 + 14 काय भेटलं 2x इज इक्वल टू 10 देन x इज इक्वल टू काय भेटलं मित्रांनो 5 भेटलं कारण हे दोन इकडे मल्टिप्लायला आले परंतु हे 5 कसे भेटले तर +5 भेटले लक्षात घ्या कसे 5 भेटले +5 भेटले म्हणजे आता आपण जर प्रश्नाकडे आलो तर प्रश्नामध्ये काय विचारले पहा बरं आपल्याकडे +5 म्हणजे ऑक्सिडीकरण स्थिती काय असेल व्हीची +5 -5 +4 +10 तो काय असेल +5 म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय असेल मित्रांनो ऑप्शन नंबर 1 असेल लक्षात घ्या प्रश्न खूप सोपा आहे फक्त आपल्याला याची कन्सेप्ट माहित असायला हवी आणि त्या कन्सेप्टच्या बेसिसवरती आपण हे सर्व उत्तर काढू शकतो मग लक्षात घ्या या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1 मग लक्षात घ्या मित्रांनो आतापर्यंत पाहिलेले सगळ्या पीवायक्यू साठी कन्सेप्ट महत्वाचीच आहे फक्त एक वन लाईनर होता कोणता ट्रिटियमचा अणुअंक किती होता तो एक तेवढाच वन लाईनर होता बाकी सर्व कसे आहेत तर कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहेत म्हणजे कन्सेप्टच्या बेसिसवरती क्वेश्चन आहेत मग लक्षात घ्या इथे आपले हे सगळे पीवायक्यू संपलेले आहेत आय होप की हे सगळे तुम्हाला पीवायक्यू चांगले समजले असतील जर तुम्हाला असेच लेक्चर पाहायचे असेल मित्रांनो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा जेणेकरून आमचा आत्मविश्वास अजून वाढतो आणि नवीन व्हिडिओ घेण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळते त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा आणि तुम्हाला जे काही हवं आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका ती व्हिडिओ आम्ही तुम्हाला नेक्स्ट टाइम घेऊन येऊयात थँक्यू